नोट घेतली आहे का आजची सगळ्यांनी? नोट घेतली आहे ना आजची सगळ्यांनी? हा. तो इंट्रोडक्शन सेशन झालंय आपलं ऑलरेडी. आय होप तुम्ही सगळ्यांनी इंट्रोडक्शन सेशन जर ऑनलाईन नसेल म्हणजे ऑफलाईन नसेल केलं तर ऑनलाईन बघितलं असेल. आणि त्या इंट्रोडक्टरी सेशन नंतर जी काही मी टास्क दिली होती ती तुम्ही करायला सुरुवात केली असेल किंवा केली असेल. एक 5 वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं सिलेबस लिहायला. सिलेबस कंप्लीट आपल्याला करायचा आहे किमान 5 वेळा तरी. बरोबर ना? राईट? केला काय? झालाय सर्वांचा? 5 टाइम्स. मला म्हणजे सगळ्यांनी पाठवलेलं नाहीये मला. ऑनलाईन वाल्यांनी पण मला पाठवा सिलेबस लिहून 5 वेळा. कारण आता आजपासून दुसरी टास्क सुरू होईल. ठीक आहे? राईट? तर ती पेंडिंग कुठल्याच टास्क ठेवायच्या नाहीयेत आणि मी जसं सांगितलं तुम्हाला मागच्या सेशनला पण, ज्या फ्लोने मी चालतोय तो फ्लो मेंटेन ठेवा फक्त. माझ्याबरोबर चला. माझ्याबरोबर चालत राहिले ऑप्शनल तुमचा क्लिअर होईल. ठीक आहे? राईट? जेवढं सांगतोय तेवढं विदाऊट फेल करायचं आहे. ठीक आहे? येते लक्षात? सो हे डिस्कशन आहे. तर आजची आपली चर्चा काय? आज, उद्या, परवा 2 किंवा 3 दिवस किंवा 4 दिवस जसं आपलं चालेल तसं डिस्कशन, तुमचे काय डाऊट्स असतील किंवा काय, तो आपला अजेंडा काय पुढच्या 2-3 दिवसाचा, तर ती जी तुम्हाला नोट मिळालेली आहे आज किंवा जी ग्रुपवर नोट शेअर झालेली आहे आज, ठीक आहे, तर त्याच्यात तुम्हाला ते आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे? काय आहे ते? तर त्याच्याबद्दल चर्चा करू. काय आहे ते? हम्म? समाजशास्त्रीय संज्ञा. आता समाजशास्त्रीय संज्ञा हेच का डिस्कशन आहे पहिल्यांदा आपल्याला करायचं आपल्या पहिल्या सेशनमध्ये. अर्थातच एक लक्षात घ्या की आपण सिलेबस आपल्या समोर आहे तरी आपण सिलेबस नुसार जाणार. पेपर 1 जो आहे तो आपण सिलेबस नुसार पूर्ण कव्हर करणार. पण पेपर 1 डिस्कशन करताना बऱ्याचशा पेपर 2 च्या गोष्टी पण सिलेबस मध्ये घेणार. पण पेपर 2 जो आहे तो पेपर 2 डिस्कशन करताना आपण खालीवर डिस्कशन करणार. म्हणजे आता एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर पेपर 2 चा जो सिलेबस आहे आणि मी मेसेजही तो टाकला होता ग्रुपवर की जे ऍडमिशनचे ग्रुप आहे की सिलेबस कॉपी रोज आणायची आहे. ह्या इन्स्ट्रक्शन ठेवायच्या, रोज समोर असली पाहिजे सिलेबस कॉपी. ठीक आहे? तर पेपर 2 चा जो सिलेबस आहे, पेपर 2 सेक्शन ए युनिट नंबर 2 जे आहे तुमचं, तर त्याच्यात त्या युनिट नंबर 2 मध्ये जे काही आहे चळवळींची चर्चा आहे, सामाजिक सुधारणांची चर्चा आहे. बरोबर? तर ते आपल्याला वर्षभर कॅरी करायचंय. थोडं नीट ठेवा. ठीक आहे? राईट? मी परत देणार नाही दुसरी कॉपी. है ना? सो जोपर्यंत तुमचा अटेम्प्ट आहे तोपर्यंत ते कॅरी करायचं आहे सिलेबस कॉपी. राईट? सो डिस्कशन हे आहे की पेपर 2 ची सिक्वेन्स थोडासा बदलेल आपल्या डिस्कशनचा. एवढं मला इथे सांगायचं आहे तुम्हाला की पेपर 2 समजा आता जर एक्झाम्पल सांगायचं झालं, पेपर 2 युनिट सेक्शन ए युनिट नंबर 2 जर बघितलं तुम्ही, काय युनिट 2 चं नाव? सेक्शन ए युनिट 2 काय नाव आहे? काय नाव आहे? सामाजिक संरचना हे युनिटचं नाव नाही. भारतीय समाजावर वसाहतवादी राजवटीचा परिणाम आहे का असं काही? हा, आहे ना असं काहीतरी. युनिट 2 आहे ना ते. पेपर 1 सेक्शन ए युनिट 2. तर त्याच्यातलं शेवटचं काय आहे ओळ? हा हा, आणि त्याच्या अगोदर काय आहे सामाजिक सुधारणेच्या अगोदर? हा, वसाहतवादी कालखंडादरम्यानच्या विद्रोह आणि चळवळी. आता विद्रोह आणि चळवळी अर्थ जवळपास एकच होतो. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे पुढचा सामाजिक सुधारणा, तो पण अर्थ एकच होतो. सामाजिक सुधारणांसाठी चळवळच करावी लागेल ना तुम्हाला. येस नो? ब्राह्मो समाज करायचा होता आणि ब्राह्मो समाज करून सती प्रथा बंद करणे किंवा या ज्या गोष्टी झाल्या इतिहासात, या इतिहासातल्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला चळवळच करावी लागली ना. ती कधी हिंसक असेल, कधी अहिंसक मार्गाने असतील, मार्ग वेगवेगळे असतील, पण चळवळी तर कराव्या लागल्या ना. ते इतिहासात शिकतो आपण. तर तो चळवळीचा मुद्दा, मग तो सिलेबस आपण डिस्कस करून मग पुढे जा डायरेक्टली सेक्शन सी जे आहे युनिट नंबर 5 आहे का तुमच्या समोर? पेपर 2 सेक्शन सी युनिट नंबर 5 चेक करा. सिलेबस कॉपी घेतली का? आहे. काय नाव आहे? एक्झॅक्टली. म्हणजे मग तिकडे मग आता आपण काय करणार की या सामाजिक सुधारणा झाल्या की डायरेक्टली तिकडे जम्प करणार. म्हणजे तोपर्यंत आपण 1947 पर्यंतच बघू. कुठे? युनिट 2 मध्ये तिकडे 1947 पर्यंतच्या कोणत्या सामाजिक सुधारणा आणि चळवळी झाल्या आणि मग इथे 1947 नंतर आधुनिक भारताच्या, तो हा फ्लो असेल. तर त्याच्यामुळे पेपर 1 ला डिस्कशन करताना आपण सेक्शन पेपर 1 युनिट 1 टू पेपर 1 युनिट 10 पर्यंत असं जाणार. पण जेव्हा पेपर 2 ला आपण जम्प करू तेव्हा पेपर 2 ला आपण असं अधूनमधून डिस्कशन करणार. ओके? सो दॅट तुमची ती लिंक लागत राहील पूर्ण सिलेबसची. ते गरजेचं आहे लिंक लागणं, कारण ते उत्तरांमध्ये आलं पाहिजे.
जेव्हा सामाजिक सुधारणा, सामाजिक चळवळी याच्याबद्दलचा प्रश्न असेल, तेव्हा फक्त काही 47 पर्यंतच्याच सुधारणा नाही लिहायच्या आहेत. कालपर्यंत जर काही सामाजिक चळवळ झाली असेल, तर ती पण मेन्शन करावी लागेल उत्तरांमध्ये. तो अर्थातच, कारण आधुनिक भारतातल्या सामाजिक चळवळ म्हणजे हे हेडिंग वेग आहे. आधुनिक भारत कधीपर्यंत घ्यायचा? कधीपर्यंत घ्यायचा? आजपर्यंत घ्यायचा. बरोबर? इथून पुढेही जाईल आधुनिक भारत. राइट? येते लक्षात? तो आधुनिक भारतातल्या सामाजिक चळवळी ह्या पूर्ण चालू शकतात एंड पर्यंत. जोपर्यंत तुमचा अटेम्प्ट आहे तोपर्यंत. सो त्याच्यामुळे ती लिंकेजेस लागली पाहिजे आपल्याला. तो आपण पेपर 2 ला असं बिट्स अँड पीसेस मध्ये डिव्हाईड केलेलं आहे. पण पेपर 1 पूर्ण कव्हर करणार युनिट 1 टू युनिट 10. पण मग त्याचा सुरुवात आपण करतो ह्या कंपोनंट पासून. काय? सामाजिक संज्ञांपासून. आता ही जी संज्ञा नावाची कन्सेप्ट आहे, याच्यात काय बरं डिस्कशन आहे संज्ञांमध्ये, ते डिस्कस करूयात आपण. आजचं डिस्कशन आपलं याच्या अवतीभोवती असणार आहे, आज किंवा हा आठवडा म्हटला तरी चालेल. माझा भर का जास्त आहे याच्यावर, कारण हा टॉपिक असा आहे संज्ञा, की मी काही टॉपिक्स किंवा ज्याला आपण म्हणू शकतो कन्सेप्ट किंवा ज्याला संज्ञाच म्हणूयात, ते मी गोळा केलेले आहे की ज्या थ्रूआउट सिलेबस लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे? या वेगळ्या देण्याचं कारण असं आहे सुरुवातीला, की आपल्याला पहिले 2-4 दिवस हे डिस्कशन केल्याने ते अंगवळणी पडतात त्या गोष्टी, ते शब्द. ठीक आहे? म्हणजे आता समाज आणि समाजशास्त्र हे तर मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं. बरोबर? ते पहिले 2 शब्द आहेत त्याच्यात. पण मग त्याच्या पुढे जाऊयात ना आपण आता. त्याच्या पुढे जे वेगवेगळे शब्द तुम्हाला दिलेत, ते शब्द आपण थोडंसं ह्या आठवड्यात डिस्कशन करून आपण समजून घेऊ की समाजशास्त्रात काय काय डिस्कशन आहे. आणि ते पूर्ण सगळे टर्मिनॉलॉजीज डिस्कस केल्या, तर त्या टर्मिनॉलॉजीज मधून आपल्याला एक अंदाज येईल की आपल्याला काय शिकायचं आहे पूर्ण समाजशास्त्रात. आणि त्या टर्मिनॉलॉजीज डिस्कस करत असताना जर तुम्ही ती नोट बघितली, तर त्याच्यात तुम्हाला दिसत असेल मी काय काय घेतलेलं आहे. तर मी पहिल्यांदा तुमचं ते काय आहे व्याख्या त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण काय काय डिस्कस केलंय त्याच्यात नाही, व्याख्या आहे ते ठीक आहे, पण व्याख्येबरोबर म्हणजे त्याचा अर्थ प्लस त्याच्याशी निगडीत विचारवंत कोणते आहेत, निगडीत उदाहरणं कोणती आहेत. उदाहरणं 2 प्रकारची उदाहरणं, एक समकालीन उदाहरणं आणि प्रत्यक्ष उदाहरणं. राईट? हे डिस्कशन आहे. मुद्दाम उदाहरणं देताना मी मागच्या वेळी म्हणलो होतो, मी 2 तरी उदाहरणं प्रत्येक कन्सेप्ट बद्दल देत जाईल तुम्हाला, एक समजण्यासाठी आणि एक लिहिण्यासाठी. येतंय लक्षात? ओके, राईट? तो पर्पज लक्षात आला याचा, की का डिस्कशन करायचंय. ओके. मग तुमच्या हातात ती नोट देण्याचं कारणच ते आहे, की जसं जसं डिस्कशन करत जाईल तसं तिथे अंडरलाईन करत जायची त्या नोटवर. तो इथून पुढे जर आज आणले नसेल तर हायलायटर पेन जवळ ठेवा. ठीक आहे, राईट? कारण फॉर्मॅट आपला हाच असणार आहे. प्रत्येक लेक्चरच्या अगोदर त्या लेक्चरला जे होणार आहे ती नोट तुमच्या हातात असणार आहे. ठीक आहे, राईट? सो त्याच्यामुळे अर्ध काम तुमचं इथेच होऊन जाणार आहे. हायलायटिंग अंडरलाईन पर्यंतचं जे वर्क आहे ते इथेच होऊन जाईल. मग घरी जाऊन फक्त ते कीवर्ड रिवाइज करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे? थोडासा शाळेचा फॉर्मॅट ठेवू आपण, सो दॅट लवकरात लवकर ग्रास्प होईल, वेळ कमी लागेल आपल्याला. येते लक्षात? आणि ही ट्राईड अँड टेस्टेड मेथड आहे. ही काही तुमची पहिली बॅच नाहीये, की ज्याच्यात मी हे असं ट्रायल काहीतरी करतोय. राईट? हे माझा फॉर्मॅट हाच आहे शिकवण्याचा, सो दॅट काय होतंय की ते लवकर ग्रास्प होतात गोष्टी, वेळ कमी लागतो, बाकी काय नाही. चलो लेट स्टार्ट. मग सुरू करूयात आपण डिस्कशन. काय आहे डिस्कशन मध्ये? पहिल्यांदा आपल्याला जास्तीत जास्त चर्चा करायची म्हणजे याची सर कुठे लिंक लागेल का, काय लागेल का, काही नाहीये डिस्कशन. ठीक आहे? कुठल्या युनिटला लिंक लागेल, कुठला थिंकर वापरायचा, कसं करायचा, काही नाही. फक्त तो शब्द समजतोय का, एवढीच चर्चा आहे, है ना, इथली. तो मग समजतोय का शब्द, एक एक बघूयात. याच्यातले 2 शब्द तर आपण ऑलरेडी मागच्या सेशनला डिस्कस केलेत ना. येस नो ओरिएंटेशनला. सोशिओलॉजी म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे काय. मग काय आहे समाजशास्त्र, आता तुम्हीच सांगा. झालंय की डिस्कशन, 2 वेळा तर चर्चा झाली आहे किमान. हा, ओके, बरोबर. वैज्ञानिक पद्धतीने. पण कशाचा अभ्यास करताय तुम्ही? वैज्ञानिक पद्धतीने करताय, बरोबर आहे. पण मग कशाचा अभ्यास आहे? समाज, सामाजिक संबंध, त्याच्यातले मानवी वर्तन यांचा शास्त्रशुद्ध किंवा वैज्ञानिक पद्धत तुम्ही जे म्हणले त्याच्याने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. मग त्याच्यात अजून काय काय फोड करायची आहे, तर सामाजिक संरचना. आता हे काय असतं हे पण खाली दिलेलं आहे, की सामाजिक संरचना म्हणजे काय. त्याच्यामुळे हे इथे नाही डिस्कस करणार. संस्था म्हणजे काय हे पण खाली दिलंय, सामाजिक संस्था, त्याच्यावर पण चर्चा करू. संस्कृती तर आपल्याला समजतं, बरोबर? समजतं का संस्कृती? एखाद्या प्रदेशाची संस्कृती म्हणजे काय असते? आता तुमच्या इथली संस्कृती काय आहे? तुम्ही काय म्हणाल? जी.एच. घुरे आहेत आपल्याकडे, त्यांच्या मतानुसार हिंदू संस्कृती ही संस्कृती आहे आमची. बरोबर? जे आपल्याला थिंकर आहे पेपर 2 मध्ये, तर त्यांच्या मतानुसार हिंदू संस्कृती ही भारताची संस्कृती आहे. राईट? मग तुमची कोणती संस्कृती आहे? तर तुम्ही पण म्हणाल की सर आमची संस्कृती पण हिंदू संस्कृती आहे. ठीक आहे, हरकत नाही. जी काय असेल तुमची ती.
तो अशी जी संस्कृती आहे तर त्या संस्कृतींचा पण अभ्यास करावा लागेल आणि त्या संस्कृतींचा आणि त्या संस्कृतीशी निगडीत प्रक्रियांचा व्यक्ती आणि गटावर काहीतरी परिणाम तर होणारच ना. येस नो. त्याच ठिकाणी राहणारे लोक, व्यक्ती आणि त्यांचा समूह किंवा गट यांच्यावर त्या संस्कृतीचा परिणाम होणार, तर त्याचा अभ्यास करायचा, त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. हे शब्द हायलाइट करा पॅरलली तुमच्या नोटमध्ये, ठीक आहे. तर हे सगळं अभ्यासणे आणि ते कुठे अभ्यासणे तर शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करायचा आहे याचा, त्याला आपण समाजशास्त्र म्हणत असतो. ठीक आहे. तुमचं लिहिण्याचं काम कमी करण्यासाठी हे ऍडिशनल एफर्ट मी केलेले आहेत, नोट आणलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ती तयार ठेवा आता इथे. आता हे मला वाटतं समजवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी 2-3 वेळा डिस्कशन झालंय ना समाजशास्त्र म्हणजे काय. झालंय का डिस्कशन? ओरिएंटेशन सेशन मध्ये झालंय, इन जनरल पण आपण डिस्कशन केलंय. सो थोडक्यात समाजशास्त्र म्हणजे शास्त्रशुद्ध किंवा वैज्ञानिक अभ्यास आहेच, पण समाज, सामाजिक संदर्भ, सामाजिक संबंध, संस्कृती, संस्था, संरचना यांचा व्यक्ती आणि गटांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करायचा. आता त्या कुठल्या वैज्ञानिक पद्धतीने किंवा कुठल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं ते पण पुढे डिस्कस करू आपण. आता इथे दुसरा एक मुद्दा दिलाय तुम्हाला थोडक्यात, की समाजशास्त्र ह्या विषयाचा उगम कसा झाला याच्याबद्दल थोडक्यात चर्चा केलेली आहे इथे. पुढे डिटेल डिस्कशन आपल्याला करायचंच आहे युनिट 1 मध्ये. युनिट 1 टॉपिक 1 जो आहे त्याच्यात काय दिलंय, युरोपातील आधुनिकता आणि समाजशास्त्राचा उगम, बरोबर, त्याच्यात तेच डिस्कशन करायचंय. पण तरी इथे जर तुम्हाला थोडा संदर्भ सांगायचा झाला, समाजशास्त्र या विषयाचा उगम कधी होतो, तर उगम होण्यासाठी समाजात काहीतरी गडबड असली पाहिजे ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला वाटत असेल, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की जर आता माझ्याकडे मी असं म्हणलं सगळं सुरळीत चालू आहे, बरोबर. आता जेव्हा आपण साधं मराठीत एक वाक्य वापरतो, गरज ही शोधाची जननी आहे का, बरोबर, राईट. हे काय सांगतं आपल्याला, हे विधान किंवा ही म्हण काय सांगते? सिंपल आहे, की जेव्हा गरज असेल तेव्हाच आम्ही, तहान लागेल तेव्हाच आम्ही पाणी शोधायला जाणार, त्याच्या पहिले जात नाही. तो मनुष्याचा स्वभाव आहे. मग तसंच आहे, समाजशास्त्राचा उगम पण तेव्हाच होईल जेव्हा समाजात काहीतरी उलथापालथ होत असेल तेव्हा, बरोबर आहे की नाही. हा पण कॉमन सेन्सच आहे, की समाजात जेव्हा काहीतरी उलथापालथ होत असेल, मग अशी कुठे झाली आणि कधी झाली उलथापालथ, तर त्याची चर्चा. कुठे झाली तर युरोपात झाली, बरोबर. युरोपात काय झालं, 14व्या शतकापर्यंत, ओके, जेव्हा 14वे शतक आहे, 14वं शतक कळतं ना. हा, तर 14व्या शतकापर्यंत युरोपामध्ये काय होतं, तर चर्चचं वर्चस्व होतं. येते लक्षात? चर्चचं कोणावर वर्चस्व, चर्च म्हणजे काय, धर्म बेसिकली, राईट. आता तिथे चर्चचा धर्म आहे म्हणून चर्च म्हणतो. तो युरोपामध्ये चर्चचं वर्चस्व होतं. कोणावर वर्चस्व होतं? सगळ्यावर, समाजांवर पण होतं, राजकर्त्यांवर पण होतं, बरोबर. तर चर्च जे सांगेल तसा राजकारणी पण चालायचा, तसा समाज पण चालायचा. म्हणजे अल्टिमेट समाजातले नियम, अटी, रूढ, मानकं बनवण्याची जबाबदारी चर्चची होती. चर्च म्हणजे धर्मगुरूची होती, राईट. पण मग त्यावेळेस काय होतंय, मग ते त्यांना वाटेल ते मत बनवायचे, नियम, अटी, कायदे, की ज्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसेल, अशाच प्रकारचे नियम, अटी बनवल्या जायच्या. मग त्याच्याने काही लोकांचं शोषण होत असेल, काही मरत असतील, काही ठराविक लोकांचाच फायदा होत असेल, तरी चालणार सगळं. येते लक्षात? ही गडबड होत होती. मग याच्या विरोधात काही लोक उभे राहायला सुरुवात होते, बरोबर. मग तिथे युरोपात 14व्या शतक पर्यंतचा कालावधी म्हणजे म्हटला जातो, त्याला शब्द वापरला जातो अंधकाल. ठीक आहे, डार्क एज म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. तो हा जो अंधकाल आहे, हा अंधकाल 14व्या शतकात संपतो, 14व्या शतकानंतर. कारण अशा काही घडामोडी घडायला सुरुवात होते. कोणत्या घडामोडी असतील, तर मग तिथून सुरू होते व्यापारी क्रांती. ठीक आहे. व्यावसायिक क्रांती म्हणतात काही लोक व्यापारी क्रांती म्हणतात, ट्रेड रेव्होल्युशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मर्कंटाईल रेव्होल्युशन म्हणतो, बरोबर. कुठून सुरुवात होते ते डिटेल डिस्कशन पुढच्या युनिटला करायचंय, पण आता फक्त इंट्रोडक्शन. कुठून सुरुवात होते तर तुम्ही बघितलं असेल, वास्को द गामा कुठे गेला, कुठून कुठे आला, भारतात आला ना, बरोबर. भारतात आला, कधी आला, 1498, 1498, बरोबर. येस नो, म्हणजे आहे का 15वं शतक, येस नो, राईट. त्याच्यानंतर अजून कोण होता, अमेरिकेचा शोध कोणी लावला, हा हा, मग त्याने तो कधी गेला, त्याच पिरियड मध्ये आसपास कोलंबस.
त्याच पिरियड मध्ये, बरोबर. म्हणजे हे कोण होते लोक? व्यापारी होते, बरोबर. का बरं गेले ते इतिहासात शिकतो आपण, इतिहासात शिकतो ना. का बरं गेले? व्यापार नाही, बाजारपेठ शोधायला, बरोबर. बाजारपेठ शोधायला गेले. का बरं बाजारपेठ शोधावीशी वाटली? हा हा, एक्झॅक्टली. त्यांच्याकडे उत्पादन होतं म्हणजे थोडक्यात पुरवठा होता, आपल्या इकॉनॉमीच्या भाषेत पुरवठा होता. मागणी पाहिजे होती त्यांना. मग ती मागणी पाहिजे होती तर मागणी शोधायला गेले. मागणी शोधायला गेले तर नवीन बाजारपेठा सापडल्या या, बरोबर. आणि हे कोणी सांगितलं? तर हे ते जे राजा होते तिथले, पोर्तुगीज राजा असेल, फ्रेंच राजा असेल, त्यांनी हे पैसे देऊन यांना पाठवलं ना. येस, मग त्यांनी पैसे देऊन का बरं पाठवलं? कारण त्यांना पण स्वतःला ह्या चर्चच्या जाचातून सोडवायचं होतं. कारण तुम्हाला आठवत असेल, भारतात पण म्हटलं जायचं, ही म्हण असायची, जे म्हणजे युरोपियन समाज आणि भारतीय समाज काही वेगळा नाहीये. सगळं सेम आहे जवळपास. ओके, जवळपास सगळं सेम आहे युरोपियन समाज आणि भारतीय समाज. हा, तर त्याच्यात काय सेम आहे तुम्ही हे आठवतं का तुम्हाला? पूर्वी जेव्हा आता इतिहास वाचतो आपण, कधी आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास किंवा त्याच्या अगोदरचा इतिहास, तेव्हा आपण जेव्हा हे सतीप्रथा वगैरे सगळे प्रकार होते, तेव्हा आपण हे ऐकतो का, की समुद्र क्रॉस करणं म्हणजे पाप समजलं जायचं? यस नो? बरोबर. मग हा समज आला कुठून? हा तिकडून आलेला आहे. येते का लक्षात? तिकडे पण तसंच होतं, समुद्र क्रॉस करणं. पण मग यांनी केलं ना, कोलंबसने केलं, या लोकांनी सगळ्यांनी समुद्र क्रॉस केला. म्हणजे याचा अर्थ काय, की मग याच्याने पहिली खिंडार पडली चर्चच्या वर्चस्वाला. कोणी पसरवलं समुद्र क्रॉस करणं म्हणजे पाप आहे? चर्चने. येतंय लक्षात? कारण त्यांचं वर्चस्व टिकून राहिलं पाहिजे होतं ना. कारण समुद्र क्रॉस करून कोणी येऊन गेला आणि त्याने जर वर्चस्व गाजवलं तर कसं चालेल? येते लक्षात? सो हा इश्यू होता. मग चर्चने सांगितलेलं फोडलं गेलं, समुद्र क्रॉस केला, नवीन बाजारपेठा सापडल्या. मग तिथे चर्चच्या सत्तेला खिंडार पडायला सुरुवात झाली. मग ते होतं व्यावसायिक क्रांती. मग व्यावसायिक क्रांतीपासून सुरुवात होते. मग पुढे बऱ्याच अशा क्रांती होत गेल्या. येते लक्षात? युरोपामध्ये कोणत्या कोणत्या क्रांती? तर मग व्यावसायिक क्रांती होते. त्याच्यानंतर ज्ञानोदयाचा कालखंड येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक क्रांती होते, सायंटिफिक रेव्होल्युशन होतं. येते लक्षात? त्याच्यानंतर रेनेसा होतो, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं फायनली फ्रेंच रेव्होल्युशन, फ्रेंच राज्यक्रांती होते. आणि त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती, राईट. तो व्यापारी क्रांतीपासून औद्योगिक क्रांतीपर्यंत अशा वेगवेगळ्या घटना घडत जातात युरोपमध्ये 14व्या शतकानंतर. मग ह्या घटना घडल्यामुळे आणि त्या चर्चच्या वर्चस्वाला खिंडार पडल्यामुळे अचानक जाणीव निर्माण होते ना, कशाची? लोकांना स्वतःची, की आतापर्यंत हे जे चर्च सांगत होतं ते चुकीचं होतं. वेगळं पण काहीतरी जग असतं, वेगळे पण काहीतरी नियम आहेत, ते पाहिले पाहिजे. मग काय होतंय? मग समाजात तयार होते, त्याला म्हटलं जातं केओस. ओके. समाजात तयार होते एक प्रकारची सामंजस्याची परिस्थिती. कुठलेच नियमन नाही, कुठलेच मानक नाही. जर चर्चला आता मानायचं नाही तर कोणाला मानायचं मग? राजाला मानायचं का? पण राजा पण तर चर्चच ऐकत होता. मग आता राजाचा पण नियम नाही, मग आता ऐकायचं कोणाचं? म्हणजे समाजात पसरते द्विधा मनस्थिती, समाजात पसरते काय? हा, समाजात पसरते कन्फ्युजन. ओके, येते लक्षात? केऑस म्हणतात त्याला, कन्फ्युजन म्हणतो त्याला, राईट. आणि हे जे गडबड आहे, मग ह्या गडबडीला तुम्हाला जर सुरळीत करायचं असेल तर त्याचं उत्तर सांगितलं ऑगस्ट कॉम यांनी. त्यांनी सांगितलं पहिले समाजाचा अभ्यास करा. येते लक्षात? समाजाचा अभ्यास केला तर मग तुम्हाला कळेल की समाजाचे नियम मानक काय असतात, समाज कसा चालतो, लोकांचं वागणूक कशी असते, वर्तन कसं असतं, गटाचं वर्तन कसं असतं, सामाजिक संस्थांचं काम कसं असतं, हे सगळं तुम्हाला समजेल. येते लक्षात? आणि म्हणून तुम्ही समाजाचा अभ्यास करायला पाहिजे. मग कळलं का? मग तिथून उगम होतो. मग समाजाचा अभ्यास करण्यासाठी तो कसा करावा लागेल? तर तो शास्त्रोक्त पद्धतीने करावा लागेल. येते लक्षात? ओके, समजलं? मग तिथे होतं तुमचं समाजशास्त्र या विषयाचा उगम. मग मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं काय, की 1800, हा, 49, 39, आता ते तुम्ही शोधा. ठीक आहे, नोट्स मध्ये आहे दिलेलं की 1800 डॉट डॉट ह्या वेळेस ऑगस्ट कॉम यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ लिहिला, बरोबर. हा, मागच्या वेळेस सांगितलं होतं. तर
ते तुम्ही शोधा आता. त्याच्यात ह्या वेळेस ऑगस्ट कॉम यांनी तो ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात त्यांनी समाजशास्त्र नावाचा शब्द पहिल्यांदा मांडला. म्हणून त्यांना म्हणतो आपण समाजशास्त्र या विषयाचे जनक. येते लक्षात? म्हणजे त्यांनी या 19व्या शतकात गरज निर्माण केली की समाजशास्त्राचा अभ्यास करा बाबांनो. येते लक्षात? समाजाचा अभ्यास करा शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजे समाजशास्त्र. कळलं का? उगम का बरं झाला कळलं का? म्हणजे तिथून सुरुवात केलं आपण की गरज ही शोधाची जननी आहे. मग गरज पडून गेली ना की सगळे जो तो माझ्या मनानुसार मी वागतोय समाजात, बरोबर? असं कसं चालेल? काहीतरी नियम पाहिजे ना समाजाचे, राईट? तो मग ते पहिले अभ्यास करा की कोणते नियम असतात, कसे असतात आणि मग ते सांगा जगाला. ओके? सो तिथे हे आता जे मी बोललो तेच सगळं इथे लिहिलेलं आहे की समाजशास्त्राचा उगम तिथून होतो मग समाजशास्त्र या विषयाचा. आले का लक्षात? येस नो? समजलंय? हा, जेवढं शिकवेल आज, जेवढं कम्प्लीट होईल तेवढं उद्या वाचून यायचं आहे. येस नो? आणि उद्या आल्या आल्या मग एक टास्क करायची, रोज आल्या आल्या. आता आज पहिले काल काही झालं नव्हतं आपलं म्हणून आज काही नाही, पण आल्या आल्या आपल्याला एक टास्क करायची आहे. मला लेक्चरच्या शेवटी आठवण करून द्या, मी तुम्हाला सांगेन काय टास्क करायची. ठीक आहे? रोज आल्यावर एक टास्क करायची आहे आपल्याला, लिखाणाची अर्थातच. ठीक आहे? राईट? आन्सर लिहायला देणार नाही पहिल्याच दिवशी, काही काळजी करू नका, घाबरू नका. ठीक आहे? राईट? पण मी काहीतरी टास्क देईलच तुम्हाला. कळलंय? आले लक्षात हे समाजशास्त्र म्हणजे? मग बाकी समाजशास्त्राचा उगम पण आपल्याला समजला. बाकी त्याचे थिंकर्स कोणते कोणते आहेत समाजशास्त्राचे ते आपण नंतर डिस्कस करू. सगळेच तर थिंकर आहेत समाजशास्त्राचे. काय एक दोन नावं इथे सॅम्पल म्हणून दिलेत तुम्हाला, पण मग असं नाहीये की हे एक दोनच नावं डिस्कस करायची आहेत. भरपूर चर्चा करायच्या आहेत आपल्याला विचारवंतांबद्दलच्या. तर त्या पुढे हळूहळू चर्चा करू. म्हणजे इथे जे 2-3 उदाहरणं दिलेत. एमिल दुर्खिम यांनी समाजशास्त्राचं काय आहे की समाजात ऐक्य कसं टिकून राहतं. म्हणजे बघा हा समाजाचा अभ्यास आहे का मग, की समाजात ऐक्य कसं टिकून राहतं त्याचा अभ्यास केला. बरोबर? त्याच्यानंतर समाजात श्रमविभागणी कशी होते त्याचाही अभ्यास केला. श्रमविभागणीचा अर्थ काय सांगा? या शब्दाचा काय अर्थ आहे? श्रमविभाजन, श्रमविभागणी. हा, एक्झॅक्टली, बरोबर. आता फक्त पुरुष स्त्रिया नाही, जेव्हा पुरुष स्त्री असं आपण म्हणू तेव्हा त्याला लिंगाधारित श्रमविभागणी म्हणतो. बरोबर? पण श्रमविभागणी जनरल पुरुष पुरुषांमध्येही असू शकते ना. म्हणजे हा गट आहे बाबा, हा समुदाय आहे. तर ह्या समुदायामधले 30 लोकांचा समुदाय आहे. त्याच्यापैकी 10 लोक काय करतायत, तर 10 लोक काहीतरी आयटीत काम करतायत. बरोबर? एसी रूम मध्ये बसून काम करतायत. 10 लोक हातमजुरी करतायत. बरोबर? आणि उरलेले 10 लोक काहीतरी मशीनवर काम करतायत. ही पण श्रमविभागणीच आहे ना. येस नो? आणि त्या 30 लोकांमध्ये एक मालक आहे या सगळ्यांचा. ही पण श्रमविभागणीच झाली. येते लक्षात? श्रमविभागणी पुरुषात पण असेल, स्त्रियांमध्ये पण असेल. तर त्या श्रमविभागणीचा अभ्यास केला. कारण हे सगळे समाजाचे घटक आहेत ना. तर त्यांचा अभ्यास करावा लागेल ना आपल्याला. मग या वेगवेगळ्या थिंकर्सनी वेगवेगळे, जसं की मॅक्स वेबर, त्यांनी समाजातील औपचारिक नियम काय असले पाहिजे त्याचा अभ्यास केला. ओके? नियम म्हणजे काय समाजात, जसं मी काल परवा बोललो तुम्हाला मागच्या सेशनला, राईट? मी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ना, आपण लेक्चर मध्ये बसलोय, बरोबर? तुम्ही विद्यार्थीच्या भूमिकेत आहात, मी शिक्षकाच्या भूमिकेत आहे. तर ही भूमिका जेव्हा ठरते तेव्हा तुम्हाला काहीतरी नियम लागू होत आहेत, मला काहीतरी नियम लागू होत आहेत. बरोबर? मग आम्ही हे वागतोय ते हे कोण ठरवेल? तर हे समाजाने औपचारिक नियम ठरवलेले आहेत, अलिखित नियम आहेत. तर त्याच्यानुसार आम्ही हे करतोय. बरोबर आहे का? राईट? सो त्याचा अभ्यास मॅक्स वेबर यांनी केला. प्रशासन शैली, ब्युरोक्रेसीचा अभ्यास केला मॅक्स वेबर याने. प्रशासन काय असतं ते पण बघू आपण पुढे गेल्यावर. कार्ल मार्क्स, ते तर आता महत्वाचं बघायचंच आहे की भांडवलशाही पद्धती, वर्ग संघर्ष कसे होतात त्याच्याबद्दलची चर्चा केली कार्ल मार्क्स यांनी. आणि अजूनही बरेच थिंकर आपल्याला समाजशास्त्र विषयात डिस्कस करायचे आहे. पण ओव्हरऑल एक आयडिया तर आली आपल्याला समाजशास्त्र म्हणजे काय. बरोबर? नंतरच्या काळात म्हणजे आता समकालीन उदाहरणांमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. आजच्या काळात तुम्ही म्हणाल मग की सर आज तर काही गडबड नाहीये ना, म्हणजे समाज तर स्थिर आहे, चाललंय सगळं. बरोबर? आज तर काही अशी कुठली क्रांती झालेली नाहीये. जे तुम्ही सांगितलं की उगम होण्यासाठी ज्या काही क्रांती झाल्या, तर आज तर अशी काही क्रांती नाहीये. मग आज क्रांती नाहीये, मग आज समाजाचा अभ्यास करण्याची गरज नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? का बरं आहे? हा, बरोबर. काहीतरी सामाजिक बदल, सामाजिक परिवर्तन, डायरेक्टली परिवर्तनपेक्षा बदल म्हणूयात आपण शब्द, की काहीतरी बदल तर होतच असतील ना समाजात. आणि बदल कशामुळे होतात? वेगवेगळ्या घटनांमुळे होतात. बरोबर? म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं, काय उदाहरण घेणार तुम्ही? हा, कोविड घेऊ शकतात उदाहरण. कोविडमुळे तर भरपूरच बदल झाले, समाज पूर्ण बदलून गेला.
पण ते खूप मोठं उदाहरण झालं. छोटे मोठे उदाहरण आपण घेऊ शकतो. काय छोटे मोठे उदाहरण? आता समजा काय झालं की एखादा काहीतरी चुकीचं एक गोष्ट झाली, समजा काहीतरी गुन्हा झाला की रस्त्याने चालणारा सदाशिव पेठ किंवा पुणे एरिया सेफ समजला जातो, बरोबर. पण आता स्त्रियांवर काहीतरी रात्री काहीतरी हमला झाला कुठल्या तरी भागात, बरोबर. तर मग लगेच सगळे एकदम घाबरून जातात ना, बरोबर. म्हणजे अशा कुठल्या ना कुठल्या घटनेचा, ती चांगली असो की वाईट असो, समाजावर परिणाम तर होतच असतो. मग तो तर तुम्हाला अभ्यासावा लागेल ना, राईट. मग तो अल्पकालीन आहे का दीर्घकालीन आहे त्याची चर्चा करावी लागेल. इथे तुम्हाला उदाहरण मी दिलंय कशाचं? हवामान बदलाचं. आता हवामान बदल ही जी संकल्पना आहे ही काल झाली आहे, आज आहे असं आहे का फक्त? वर्षानुवर्षे चालू आहे. मग हवामान बदलामुळे समाजावर काहीतरी परिणाम होणार, सामाजिक संबंधांवर काहीतरी परिणाम होणार. कसा? सांगा बरं तुम्ही. लिंक लावा, की हवामान बदलाचा परिणाम समाजावर कसा होणार? समाजाच्या संबंधांवर. फक्त आता जेव्हा मी हे विचारतो ना, हे बेसिक शब्द लक्षात ठेवायचे फक्त. कोणते? हे जे दिलेले आहे. समाज, सामाजिक संबंध, मानवी वर्तन. तर मग यांच्यावर काय परिणाम होणार हवामान बदलाचा? विचार करा थोडा. व्हेरी गुड. चालेल. वेशभूषा बदलेल. म्हणजे जिथे कशी बदलेल वेशभूषा त्याचं समजा एक्सप्लेनेशन मी सांगतो, की समजा आता मी म्हटलं, की हिवाळ्यात बाबा आमच्याकडे कमीत कमी तापमान जात होतं महाराष्ट्रात किंवा पुण्यातलं उदाहरण घेऊ आपण. कमीत कमी तापमान जात होतं लेट्स से 0°C, बरोबर. कमीत कमी लोएस्ट. पण मग आता काय झालं? हवामान बदल झालं आणि त्याच्यामुळे आता मायनस मध्ये जायला लागलं कमीत कमी. आणि तसंच उन्हाळ्यात पण काय झालं? तर जास्तीत जास्त 40 पर्यंत जायचं, आता 50 प्लस व्हायला लागलं उन्हाळ्यात, बरोबर. राईट. मग त्याच्याने माझी वेशभूषा बदलली. बदलली का? बदलली. प्लस दुसरी गोष्ट, नुसतीच वेशभूषा तर वरवरचं आहे. आतून काय? माझी शरीर रचना पण बदलायला लागेल ना तशी. येस नो? बरोबर. जसं आपण म्हणतो, की जे काही बर्फाच्छादित प्रदेशात प्राणी असतात, त्यांच्या शरीरावर केस जास्त असतात. का बरं? थंडी वाजू नये म्हणून. मग तसं आमची वेशभूषा, आमचं आरोग्य, आमची शरीर रचना पण बदलेल ना हळू राईट? मग आमची शरीर रचना बदलली, तर आमचे सहसंबंध बदलणार नाही का एकमेकांशी? बदलतील. येस नो? राईट. म्हणजे याचा समाजावर परिणाम आहे या घटनेचा. मग तशाच इतरही भरपूर घटना घेता येतील उदाहरण म्हणून. मग जर असा ह्या सगळ्या घटनांचा समाजावर जर परिणाम होत असेल, मनुष्याच्या वर्तवणुकीवर परिणाम होत असेल, तर त्याचा अभ्यास करावा लागेल. राईट. मग त्याच्यासाठी समजा मला माझी जुनी मानकं सोडावी लागत असतील, तर मग त्याचाही अभ्यास करावा लागेल. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण असं घेऊ आपण, की खूप जास्त उन्हाळा आहे आणि आता आपण म्हटलं की बाबा कुठे ऑफिसला जायचं असेल तर फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घातलं पाहिजे असा नियम आहे समजा अलिखित, बरोबर. पण आता अति जास्त उकाडा आहे आणि एसी नावाची सिस्टीम संपली, तर मग काय कराल? मग मग तिथे पोशाख बदलून जाईल ना. तिथे हाफ पॅन्ट वर पण चालेल, मग टी शर्ट आणि हाफ पॅन्ट मध्ये या बाबा काम होणं महत्वाचं आहे. येस नो? राईट. मग बदलले का तुमचे नियम समाजाचे? म्हणजे मग ज्या घटना घडतायत त्याच्या समाजाच्या नियमांवर नक्कीच परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मानवाच्या वर्तवणुकीवर पण परिणाम होतो. तर त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. येते लक्षात? सो ते करणं म्हणजे मग म्हणतो आपण की समाजाचा अभ्यास करा. म्हणून असं कधीच नाही होत की बाबा आज पुरताच समाजाचा अभ्यास करायचा आहे किंवा मोठी घटना घडली तरच समाजाचा अभ्यास करू. नाही. सतत बदल होणे हे समाजाचं काय आहे? जिवंत असण्याचं उदाहरण आहे. ओके. डिस्कशन करताना तुम्हाला जर वाटलं की हे वाक्य लिहावं लागेल तर लिहा. पण माझं प्रत्येक वेळेस सांगण्याची वाट बघू नका की हे लिहू का, हे लिहू का, सर सांगतील तेव्हाच लिहू. नाही. ओके. कारण बोलता बोलता अशा बऱ्याच गोष्टी येतात की ज्या तिथे नसतील पण कदाचित. येते लक्षात? ओके. सो समाज जिवंत आहे हे कशावरून सांगता येतं? की बदल समाजात तुम्हाला होत असेल तरच समाज जिवंत आहे, तरच समाज गतिशील सुद्धा आहे. आणि समाज गतिशील राहिला तरच समाज टिकतो, नाहीतर समाज संपतो. येते लक्षात? एक स्थिर होऊन गेला स्टॅटिक सोसायटी जर असेल तर ती काय होते? ती मागासलेपणाचं लक्षण आहे. आदिवासी लोक, येते का लक्षात? थांबून गेले आहेत ना. म्हणजे कुठेतरी दुर्गम भागात राहणारे आदिवासी, कुठलेही घ्या, अंदमान निकोबारचे घ्या, कुठलेही घ्या तुम्ही आदिवासी. एकदम दुर्गम भागात राहणारे जे आदिवासी आहेत ते काय आहे? त्यांचं आयुष्य स्थिर आहे, फिक्स आहे, थांबून गेले आहेत ते. मग मग थांबणं हे प्रगतीचं लक्षण नाहीये ना, हे विकासाचं लक्षण नाहीये ना. समाज हा नेहमी गतिशील राहावा लागेल आणि गतिशील केव्हा राहील? जेव्हा समाज हा बदलत राहील तेव्हा. कळतंय का? राईट. हे लक्षात घ्या.
हे महत्वाचं आहे. सो असं झालं हे समाजशास्त्राबद्दल. मग आता आपण समाजशास्त्र माहिती कळलं समाजशास्त्र थोडंफार. बाकी समाज पण आपल्याला माहितीच आहे. काय असतो समाज? कशापासून बनतो समाज? लोकांच्या समूहापासून आपण म्हटलं तर समान संस्कृती, समान भौगोलिक क्षेत्र आणि समान सामाजिक रचना यांच्यातला लोकांचा समुदाय, बरोबर, म्हणजे तुमचा समाज. भौगोलिक रचना पण समान असली पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे भारतात राहणारे, महाराष्ट्रात राहणारे, पुण्यात राहणारे, भौगोलिक रचना सेम नसेल तर तो समाज नाही तयार होत, मग तो वेगळा समाज आहे. येते का लक्षात? कारण एकाच भौगोलिक रचनेत राहत असतील तरच तिथे काहीतरी समान मूल्य आणि समान मानकं लागू होतील, नाही तर लागू होणार नाही. येते लक्षात? म्हणजे आता एखादा अमेरिकेहून पुण्यात आला एखादा व्यक्ती स्थलांतरित होऊन, तर तो तिकडच्या समाजाचा सदस्य आहे. येते का लक्षात? तो इथला नाही. कारण मग त्याची मूल्य आणि मानकं इतरांपेक्षा वेगळी असतील ना. येस नो? तर ते डिस्कशन आहे इथे. म्हणून भौगोलिक क्षेत्र पण महत्वाचं आहे. प्लस तुमच्या समाजाची रचना कशी आहे. समान संस्कृती तर समजतं आपल्याला. रचना काय असेल? शब्द माहिती पाहिजे आपल्याला. सामाजिक रचना म्हणजे काय? रचना म्हणजे हा, क्रमवारी बरोबर आहे शब्द, पण त्याला थोडस अजून आपण हे करूयात, म्हणजे आपल्या समाजशास्त्राच्या भाषेत घेऊयात शब्द. त्याला आपण म्हणू की तुमच्या समाजात असं काहीतरी स्तरीकरण आहे का, किंवा तुमच्या समाजात असा काही श्रेणीक्रम आहे का. क्रमवारी म्हणण्यापेक्षा श्रेणीक्रम म्हणतो आपण. ठीक आहे. हा, बरोबर. गरीब श्रीमंत, जातीनिहाय, धर्मानिहाय, राईट. तर त्याच्यानुसार रचना असेल ना एक तयार झालेली. येते का लक्षात? मग ती रचना, ती सामाजिक रचना, आणि ती प्रत्येक समाजात वेगवेगळी असेल. म्हणजे छोटस जर उदाहरण द्यायचं झालं, आता आमच्याकडे म्हणजे आपल्या समाजात जातीनिहाय रचना आहे, सामाजिक रचना आहे. अमेरिकेत तुम्ही गेलात तर अमेरिकेत कदाचित वंशानुसार, बरोबर, वर्णानुसार असेल, वर्गानुसार असेल. येते लक्षात? आमच्या इथे जातीनुसार आहे. तर ती झाली सामाजिक रचना. तर कोणते स्तरीकरण आहे आणि श्रेणीक्रम आहे. मग आहे का युनिट 5 टॉपिक नंबर ए. बघा काय आहे त्याच्यात, तेच शब्द दिलेत ना सगळे जे आता बोललो. काय शब्द आहेत? राईट. मग हे काय होतात, तुमची जी सामाजिक रचना आहे त्याच्यानुसार मग कोणी उच्च जातीचं आहे, कोणी कमी जातीचं आहे, मग काय झाली? असमानता झाली ना. येस नो? आणि त्या असमानतेतून निर्माण होते वर्जितता, वंचितता. जास्त काळ वर्जितता आणि वंचितता असली तर त्याच्यातून निर्माण होतं दारिद्र्य. हे सगळे कॅस्केडिंग इफेक्ट आहे, एकानंतर एक होणार आहे. म्हणून ते सिलेबस मध्ये तसं डिस्कशन आहे. कळतंय का? राईट. ओके. सो हे समाज म्हणजे हा त्याचा अर्थ, की समान संस्कृती, भौगोलिक क्षेत्र, सामाजिक रचना. कीवर्ड समजले पाहिजे. उत्तरांमध्ये हे कीवर्ड यावे लागतील, आणि हे जितक्या वेळा कानावरून, नाकावरून, डोळ्याखालून जितक्या वेळा जातील तितक्या वेळा ते येतील मग उत्तरामध्ये. हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय वर्कआउट होणार नाही. ओके. समान संस्कृती, भौगोलिक क्षेत्र, सामाजिक रचना, समान असणे, अशा लोकांचा समूह. ठीक आहे. परत लोक, संस्था, संघटनांचे जाळे. आता या संस्था आणि संघटना म्हणजे काय ते खाली बघू आपण. ओके. त्याच्यासाठी वेगळा शब्द आहे. एकत्र येऊन सुसंगत समुदाय तयार करतात. ठीक आहे, ते झालं. सामाजिक नियम, मूल्य, समाजातील व्यक्तीची भूमिका आणि सामाजिक संस्था यांचा अभ्यास करून मानवी वर्तनावर त्यांचा परिणाम समजून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे समाज आहे तुमचा. सिंपल. कोण कोण आहेत? तर आता याच्यापैकी नियम, मूल्य तर समजतात आपल्याला, मानक पण समजतात आपल्याला, भूमिका समजते आपल्याला. जसं की आपण ह्या क्लासरूम मध्ये आलो, तुमची विद्यार्थी म्हणून भूमिका, माझी शिक्षक म्हणून भूमिका. ठीक आहे. तशी समाजात प्रत्येकाची भूमिका असेल ना, आणि त्या भूमिकेनुसार त्या व्यक्तीला समाजात दर्जा असेल. येते का लक्षात? ओके. त्या भूमिकेनुसार त्या व्यक्तीला दर्जा असणार. तर त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम. ठीक आहे. आता इथे उदाहरणं तुम्हाला असे दिले आहेत की भारतीय समाजात जाती व्यवस्था सांगितलं मी तुम्हाला, ही आहे रचना, त्याचा अभ्यास करायचा आहे. व्यवसाय, परस्पर संबंध, सांस्कृतिक व्यवहार या सर्वांवर जाती व्यवस्था प्रभाव टाकते तुमची. टाकते का? येस नो? एकाच जातीत व्यवसाय करायचं बाबा, एकाच जातीत लग्न करायचं, राईट. सगळे वर्तन त्याच्यानुसार.
तसंच अमेरिकेत अमेरिकन ड्रीम ही संकल्पना आहे की जी काय आहे, तर ती संकल्पना म्हणजे व्यक्तिगत प्रगतीवर जास्त भर देते. येते का लक्षात? की सामाजिक आणि व्यक्तिगत प्रगतीच्या संधींवर भर देते. राईट? म्हणजे तिथली सामाजिक रचना कशी आहे? तिथली सामाजिक रचना जातीवर आधारित नाहीये. तिथला समाज जो आहे तो व्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त भर देणारा आहे अमेरिकन समाज. म्हणून अमेरिकन ड्रीम. तात्या बोलतात ना, येस नो, व्हॉट इज अमेरिकन ड्रीम? ट्रम्प तात्या म्हणतात ना मग. राईट? आता हा काल परवा तुम्ही जर न्यूज वाचली असेल, इलॉन मस्क नवीन पक्ष काढतोय आता. बरोबर? काय नाव आहे? अमेरिकन अमेरिकन पार्टी. बरोबर? राईट? का बरं? तो का बरं विचार करू शकतो असा? आतापर्यंत इतका इतिहासामध्ये दोनच पक्ष होते, रिपब्लिकन्स आणि डेमोक्रॅट. बरोबर? आता हा तिसरा पक्ष तयार करावा असा वाटतोय याला. ते अमेरिकेतच वाटू शकतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे? कारण तिथे व्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वोच्च लेवलला आहे. कळतंय? कारण ते भांडवलशाही आहेत म्हणून. ते नंतर पुढे बघू आपण डिस्कशन करता करता. तो म्हणून तिथला समाज तसा आहे, तिथली सामाजिक रचना तशी आहे. आमची वेगळी आहे. राईट? आमची जाती व्यवस्थेवर आधारित आहे. राईट? मग याला बरेचसे लोक क्रिटिसाइज पण करतात. ते क्रिटिसिझम पण पुढे करू आपण डिस्कशन. तर समाज क्लिअर आहे? समाज है ना, सिंपल. समाज म्हणजे काय? तर समाज म्हणजे गट थोडक्यात. आणि कशाचा गट? तर या लोकांचा याच्यावर अवलंबून असणारा समुदाय. बाकी थिंकर पण पुढे बघू आपण, डिस्कशन नंतर करू थिंकर्सचं. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट? काही डाऊट आहे का? नाही? नक्की? काही असेल तर विचारा, फक्त हो हो म्हणू नका. पुन्हा पुन्हा सांगतोय मी. नुसतं हो म्हणून इथे इथे समजून जात रे, पण मग घरी गेल्यावर अरे याचा काय अर्थ होता, असं नको व्हायला. आता सामाजिक संबंध. समाज झाला पहिला आपलं हे, हा इथे घेऊ समजा आपण वेगळं. हा व्यक्ती झाला, अनेक व्यक्तींनी तयार होणारा हा समाज झाला. ठीक आहे? आणि त्याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे याच्या वर्तन घेतलं आपण. त्याच्यानंतर काय घेतलं? सामाजिक रचना घेतली. बरोबर? संस्था घेतली, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास. आता यांचे काहीतरी संबंध आहेत, सहसंबंध आहेत, बोलतायत ना एकमेकांशी, काहीतरी देवाणघेवाण करतायत ना एकमेकांशी. जर एकमेकांशी देवाणघेवाण करतायत तर काहीतरी तर सहसंबंध असतील. येस नो? म्हणजे आता मी माझ्या वडिलांशी जी देवाणघेवाण करतोय, तर माझे संबंध तसे तसे आहे, वेगळे आहेत. मी माझ्या आईशी जेव्हा काही बोलतोय, संभाषण करतोय, तर माझे संबंध तसे आहेत, बदलतायत. येस नो? तर मग अशा समाजशास्त्र जेव्हा तुम्ही अभ्यास करतात किंवा समाजाचा जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा तुम्हाला सामाजिक संबंधांचा पण अभ्यास करावा लागतो. येते लक्षात? हा एक बेसिक घटक आहे. मग सामाजिक संबंध म्हणजे काय? काय असेल मग? हा, सिंपल. तर व्यक्ती आणि गटांमधील परस्पर संवाद आणि जोडणी म्हणजे तुमचं काय होतंय? सामाजिक संबंध होत आहेत. पण आता ही जी जोडणी आहे ती अशी रॅन्डम असते का? काहीतरी निकष असेल ना त्या जोडणीचा. कुठल्या तरी आधारावर ती जोडणी अवलंबून असेल. बरोबर आहे का? मान्य आहे का तुम्हाला? येस नो? काय आधार असेल? मग ते म्हणजे तुमचे सामाजिक नियम, तुमची भूमिका, तुमची अपेक्षा. बरोबर? म्हणजे मी माझ्या वडिलांशी बोलतोय, तर माझी माझी भूमिका काय आहे? मुलगा. त्यांची भूमिका काय आहे? वडील. बरोबर? सामाजिक नियम काय सांगतात? की वडिलांशी आदराने बोललं पाहिजे, आहो जाहो केलं पाहिजे, अरे तुरे करू शकत नाही. सामाजिक नियम. भूमिका झालं, मी काय बोलतोय? काहीतरी अपेक्षेने बोलतोय. येस नो? राईट? तो मग याच्यावर, ह्या तीन घटकांवर, हे खूप फंडामेंटल आहे बरं का. आणि जेव्हा पुढे जाऊ, एक लक्षात घ्या, पुढे जाताना परत हे रिपीट करणार नाही मी. मी इथे आता फोकस इतका का देतोय? कारण पुढे डायरेक्ट शब्द वापरेल, सोशल रिलेशन. ठीक आहे? कारण पुढे जेव्हा थिंकर बघायचे तेव्हा यांच्याबद्दल परत बेसिकला नाही यायचं मग. तेव्हा कळलं पाहिजे. त्याच्यामुळे जे शब्द लिहितोय ते हायलाइट करा तिथे, है ना? पुन्हा पुन्हा सांगतोय मी की परस्पर संवाद, पण तो परस्पर संवाद हा सामाजिक नियम, भूमिका आणि अपेक्षांवर अवलंबून आहे. ठीक आहे? त्याच्यावरून हे ठरवलं जाऊ शकतं. आता हा जो परस्पर संवाद आहे याचे दोन प्रकार करू शकतो आपण. औपचारिक पण असू शकतं आणि अनौपचारिक पण असू शकतं. येस नो? राईट? औपचारिक म्हणजे काय? तुम्ही सांगा, उदाहरण सांगा. तात्पुरतं नाही, तात्पुरतं थोडी.
हा ऑफिशियल म्हणतो बरोबर. औपचारिक म्हणजे काय आणि अनौपचारिक म्हणजे काय? औपचारिक म्हणजे तुमचं फॉर्मल आणि अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल. बरोबर. आपण जास्तीत जास्त कन्सेप्ट ह्या आपल्या क्लासरूमच्या याच्यानेच समजून घ्यायच्या उदाहरणाने. ठीक आहे. कसं त्याच्यातच गंमत आहे. औपचारिक म्हणजे काय? आता आपण ज्या फॉर्मॅटमध्ये डिस्कस करतोय बरोबर, ते झालं औपचारिक. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल लेक्चर चालू असताना, तुम्ही काय करणार? हात वर करणार आणि तुम्ही विचारणार मला प्रश्न. मग मी म्हणेल ओके चल काय म्हणणार? मग तुम्ही प्रश्न विचारणार, मी उत्तर देईल. ते काय झालं? औपचारिक डिस्कशन झालं. बरोबर. पण अनौपचारिक काय? लेक्चर संपलं. लेक्चर संपल्यावर आपण समजा सोबत चहा प्यायला गेलो. राईट. चहा प्यायला गेल्यावर तुम्ही इन्फॉर्मल होऊन जाणार ना थोडंसं, की सर आहो सर तर एक. मग बोलण्याची भाषा बदलेल, लकब बदलेल. बरोबर. अनौपचारिक झालं. कळलंय? तर औपचारिक आणि अनौपचारिक हे संभाषण किंवा तुमचा परस्पर संबंध या दोन प्रकारचे असू शकतात. तिसरा काही प्रकार आठवतो का? तिसरा हा पण प्रकार असू शकतो का? तुम्ही सांगा आतापर्यंत तुम्ही किती लोकांशी बोललेत आजपर्यंतच्या आयुष्यात? हा. अपेक्षाच म्हणजेच इच्छा झाल्या ना. ते तर झालं, तो तर निकष झाला. प्रकार म्हणतोय. परस्पर संबंधांचे प्रकार, सामाजिक संबंधांचे प्रकार दोन. त्याच्यापेक्षा तिसरा काही आहे का? काही आठवतोय का? दोनच आहेत. अजून काय असेल? एक तर औपचारिक, एक तर अनौपचारिक. खाजगी आयुष्यात अनौपचारिक, सार्वजनिक आयुष्यात औपचारिक. बरोबर की नाही? वाटलंच ते शब्द लिहून घ्या. औपचारिक कधी खाजगी आयुष्यात, अनौपचारिक कधी सार्वजनिक आयुष्यात. उलट. उलट ना. हा. आता प्रत्यक्ष जगण्यातील उदाहरणं ते मी सांगितलंच तुम्हाला. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध औपचारिक आहेत. कामाच्या ठिकाणी मित्र-मैत्रिणींचं जाळं अनौपचारिक आहे. राईट. याच्यात मेनली आपल्याला जे थिंकर अभ्यासायचे आहेत ते म्हणजे आपले आहेत दोन आहेत, की जे आता जेव्हा सहसंबंधांची डिस्कशन करतो तेव्हा एक लक्षात घ्या. मागच्या वेळेस ओरिएंटेशन मध्ये मी तुम्हाला दृष्टिकोन सांगितले होते. आठवतंय का दृष्टिकोन? आठवतंय का? 6 दृष्टिकोन होते आणि त्या 6 दृष्टिकोनांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 विचारधारा होत्या. प्रत्यक्षार्थवाद आणि अप्रत्यक्षार्थवाद आणि अन्वयार्थवाद या 3 विचारधारा होता. त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं होतं? प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय? ते पण युनिट 2 मध्ये डिस्कस करायचंच आहे आपल्याला. पण प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय? की जो समाजाचा सामाजिक मानकांचा अभ्यास करेल, व्यक्तीच्या काय आहे? वर्तनावरून समाज ठरत नाही, समाजावरून व्यक्तीचं वर्तन ठरतं. बरोबर. टॉप डाऊन अप्रोच. राईट. प्रत्यक्षार्थवादी की जे समाजाचा मग वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतात. राईट. आणि याच्या एक्झॅक्टली विरुद्ध काय सांगितलं होतं मी तुम्हाला? व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास पहिल्यांदा करणार आणि त्याच्यावरून समाज ठरेल. येते लक्षात? बरोबर. बॉटम अप अप्रोच. आतापुरतं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच. मग जे लोक म्हणतात की व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणार, ते उदाहरण दिलं होतं ना पाण्याच्या बॉटलचं, आठवतं का? मोबाईलचं उदाहरण दिलं होतं, पाण्याच्या बॉटलचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय का? राईट. व्यक्तीच्या वर्तनाचा जे अभ्यास करणार आणि त्याच्यावरून जे ठरवणार की व्यक्तीचं वर्तन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असू शकतं आणि त्याच्यामुळे सामाजिक वास्तव्य वेगवेगळं असू शकतं. बरोबर. माझा हात थरथरतोय उदाहरण दिलं होतं, आठवतंय का? तुम्हाला ना इंग्लिश बॅचला दिलं होतं वाटतं, की म्हणजे मी आता माझा इथे हात थरथरतोय समजा उदाहरण. तर तुम्ही काय अर्थ काढणार? तुम्ही समाज म्हणून काय अर्थ काढणार? की एक तर सर जेवले नाहीयेत किंवा तब्येत बरी नाहीये सरांची म्हणून हात थरथरतोय. बरोबर. पण मी माझ्यासाठी अर्थ वेगळा असू शकतो. काय असू शकतो? माझ्यासाठी अर्थ असा असू शकतो की मला माहितीच नाही पुढे काय शिकवायचंय. बरोबर. येस नो. म्हणजे मग व्यक्तिपरत्वे अर्थ बदलला ना. शब्द काय सांगितला होता? वस्तुनिष्ठ वास्तव्याची व्यक्तिनिष्ठ समज. आठवतंय का? येस नो. राईट. मग ते म्हणजे व्यक्तिपरत्वे अर्थ बदलला सामाजिक वास्तव्याचा, सामाजिक घटनेचा. कळलं? मग हेच लोक आहेत ते. जेव्हा परस्पर संबंध तुम्हाला अभ्यास करायचा असेल तेव्हा तुम्हाला व्यक्तिपरत्वेच अभ्यासावे लागतील परस्पर संबंध. कारण तुम्ही सामाजिक नियम सांगतात की वडील आणि मुलगा जेव्हा संबंध परस्पर ठेवतायत तेव्हा सामाजिक नियम आहेत, भूमिका आहेत, अपेक्षा आहेत. बरोबर. पण
सगळेच मुलं वडिलांची त्या ह्या तिघा नियमांनुसारच वागतात का? मग म्हणजे मग सामाजिक वास्तविकता बदलली ना तुमची. आलं का लक्षात? मग हे लोक तेच आहेत. कोण लोक? जॉर्ज हर्बर्ट मीड आणि आर्विन गॉफमन. अरविंद म्हणतो आपण त्याला, अरविंद नाही येते. ओके, अरविंग आहे. ठीक आहे, अरविंग गॉफमन. तो हे लोक आहेत तुमचे नॉन पॉझिटिव्हिस्ट, अप्रत्यक्षार्थवादी. यांचं म्हणणं तेच आहे की बाबा पहिल्यांदा तुम्ही व्यक्तीचा विचार करा, व्यक्तीच्या वर्तनाचा विचार करा आणि त्याच्यावरून सामाजिक वास्तव्य सांगा. प्रत्येक व्यक्तीनुसार सामाजिक वास्तव्य बदलणार असेल. ठीक आहे, मनाने काही सांगू नका किंवा समाजाच्या नियमानुसार सगळे व्यक्ती सारखंच वागतील वडिलांची, असं होत नसतंय. ठीक आहे, बरोबर ना? ते तर आपण बघतोच. तो म्हणून परस्पर संबंध किंवा सोशल रिलेशन अभ्यास करताना इथे तो शब्द लिहा, नॉन पॉझिटिव्हिस्ट अप्रोच जास्त चांगला काम करतो. नॉन पॉझिटिव्हिस्ट इंग्लिश, मराठीतले अप्रत्यक्षार्थवादी दृष्टिकोन जास्त चांगलं काम करतं सामाजिक सहसंबंध समजून घेत असताना. ऑनलाईन वाल्यांना काही शंका आहे? दिसतंय व्यवस्थित? तुम्ही कमेंट करू शकतात. ओके, काही दिसत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर. अप्रत्यक्षार्थवादी हे पुढे डिटेल बघायचंच आहे आपल्याला. इथे फक्त मेन्शन करून घेऊ आपण, म्हणजे मग पुढे उदाहरण रिपीट करायची गरज नको. अप्रत्यक्षार्थवादी. ठीक आहे, समजलंय का? तो संबंध जेव्हा मला समजून घ्यायचे असतील, सांगू का? काय काय सांगू? अप्रत्यक्षार्थवादी इथे लिहिलं, अप्रत्यक्षार्थवादी. मग उदाहरण इथे असे दिले आहेत तुम्हाला की ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म, राजकीय संबंध. आता ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म जे असतात, म्हणजे तुम्ही शादी.com असेल, ठीक आहे, किंवा टिंडर नाव ऐकलं असेल तुम्ही, राईट, बंबल नाव ऐकलं असेल तुम्ही, राईट, हे काय, हे डेटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, राईट. तर याच्यात काय, तर मग याच्यात अर्थातच जे सामाजिक संबंध आहेत, डेटिंग प्लॅटफॉर्म सोडून द्या, कुठलेही सोशल मीडिया, ठीक आहे, सोशल मीडियाने सामाजिक सहसंबंधांवर परिणाम झालाय ना? येस नो? जसं की आपण म्हणतो की अरे काय मोबाईलवरच, व्हॉट्सअपवरच, फेसबुकवरच भेटत असतो, समक्ष भेटून किती वर्ष झाले, कधीचा भेटलो नाहीये, कसा दिसतो ते पण माहित नाही, फक्त व्हॉट्सअप स्टेटसच दिसतात तेवढे तुझे. येस नो? मग हा प्रश्न येऊन गेला ना तुम्हाला युपीएससी, राईट, की सोशल मीडियाचा समाजावर होणारा परिणाम. मग पहिला पण तोच लिहिला पाहिजे होता की सोशल मीडियाचा काय परिणाम झाला? सामाजिक सहसंबंधांवर परिणाम झाला. सामाजिक सहसंबंध काय झाले? कमी झाले, तुटले. ओके, ते अदृश्य झाले. येते का लक्षात? तो बंध कमी झाला, हा पहिला मुद्दा होता, राईट. तो मग ते आणि राजकीय आणि राजनैतिक ते ठीक आहे की देशातल्या आघाड्या, राजनैतिक संबंध, सहकार्य, हे पण सामाजिक संबंधांमध्ये येतात. तो फक्त समाजातले संबंध नाही, सगळ्या क्षेत्रातले संबंध, आर्थिक संबंध, राजकीय संबंध, सगळे संबंध, घरातले, कुटुंबातले संबंध, सगळे संबंध. ठीक आहे, राईट. तो हे सामाजिक संबंधांबद्दलची चर्चा. कळलं? येस नो? मग आता सामाजिक संबंधांनंतर पुढचा शब्द येतो काय? सामाजिक संवाद, सोशल इंटरॅक्शन. आता काय फरक असेल? मला तर वाटतं सेमच आहे, संबंध आणि संवाद. म्हणजे मी जेव्हा माझ्या वडिलांशी काय बोलतोय, बरोबर, तेव्हाच काय मी संवाद पण करतोय ना. मग फरक काय? तर फरक असा आहे की संबंध म्हणजे तुमचे रिलेशन आहेत ना, शब्द इंग्लिशमध्ये अर्थ समजून घ्या ना. संबंध म्हणजे रिलेशन आहे. रिलेशन तिथे काय झालं? तिथे माझ्या भूमिकेनुसार रिलेशन ठरलं. भूमिका शब्द बघितला ना तिकडे, ते नाही सोडायचं. सामाजिक रचना, भूमिका आणि अपेक्षा, बरोबर, याच्यानुसार माझे सामाजिक संबंध ठरतात. संवाद भूमिकेनुसार होईलच याची शाश्वती नाही. येते का लक्षात? ओके, अशा बारीक बारीक जायचंय डिस्कशन करायला. तर संवाद म्हणजे व्यक्ती एकमेकांशी व्यवहार कसा करतात,
माहितीची देवाणघेवाण कशी घेतात, मग त्याच्यात काय काय येतं, तर काही लोक तोंडी बोलतात. बरोबर, मी आता नुसतंच असा हातवारे करून अरे म्हणजे कळलं ना की पाण्याची बॉटल पाहिजे सरांना, पाणी पाहिजे सरांना, हावभाव करणार, हे संवादात येतं, हे संबंधात नाहीये. समजतंय का? राईट, फरक आहे दोघी शब्दांमध्ये, इंटरॅक्शन आणि रिलेशन. अवाचक वाचक संवाद झाला, हावभाव झाला, कृती झाली, सामायिक उपक्रम झाले, हे याच्या जे समाजातील नाती आणि गतिशीलता ठरवतात. हे 2 मिनिटं सोडून देऊ आपण, नाती आणि गतिशीलता ठरवतात ते नंतर बघू. कळलं का? हे कळलं का? इथे लिहिले का भूमिका, अपेक्षा? नाही. तो रिलेशन एस्टॅब्लिश होतात. दुसरा सिंपल फरक काय, सामाजिक संबंध दीर्घकालीन असू शकतात, संवाद हा नेहमीच अल्पकालीन असतो. बरोबर की नाही? तुम्ही सांगा ना, पटतंय का तुम्हाला? तिथे लिहिलेलं नाहीये म्हणजे मग मलाही आता सुचलंय, मी सांगतोय तुम्हाला तर. बरोबर की नाही? पटतंय का? संवाद हा अल्पकालीन असू शकतो. म्हणजे मग आता तेच आहे की एखाद्या तुम्ही कॉफी शॉप मध्ये बसलेत, बरोबर, कॅफे मध्ये बसलेत आणि तिथे काहीतरी तुम्ही संवाद करतायत मित्राशी, तर ते काय, मग तो तुमचा अनुभव, तुमचे विचार मांडताय, तुमच्या भावना एकमेकांना सांगतायत, ते झालं. कर्मचारी संघटना असतील आणि व्यवस्थापन यांच्यातील वाटाघाटी, म्हणजे हा काय झाला, औपचारिक संवाद झाला. येस ऑर नो? बरोबर. आणि अनौपचारिक संवाद असू शकतो. कळतंय का? मग हे पण लोक, हे संवादाचं चर्चा करणारे तर अजून जास्त नॉन पॉझिटिव्हिस्ट आहेत, अप्रत्यक्ष अर्थवादी आहे. कारण जेव्हा संवाद म्हणतो तेव्हा तो प्रत्येक दोघांबद्दल बदलेलच. म्हणजे आता मी फक्त एवढंच म्हटलं की हा भूषण ना, हा भूषण आणि मी, समजा आम्ही डिस्कशन करतो की भूषण विद्यार्थी आणि मी शिक्षक, बरोबर. आता मग मी असं काही कॉमन ठरवून टाकेल का की या विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये असाच संवाद झाला पाहिजे? नाही, तो तर प्रत्येकानुसार बदलेल ना. येस नो? आणि जर तो प्रत्येकानुसार बदलेल, तर अर्थातच मग संवादाचा किंवा सामाजिक संवादाचा अभ्यास जर करायचा असेल तुम्हाला समाजात, तर तुम्हाला व्यक्तिपरत्वेच तो करावा लागेल. येते का लक्षात? व्यक्तीनुसारच तो करावा लागेल. आणि मग व्यक्तीनुसार म्हटलं तर हे तर त्याहून जास्त म्हणजे अप्रत्यक्ष अर्थवादी, म्हणजे मग परत आले का ते गॉफमन. बरोबर, पाठ नाही करायचं असं लक्षात ठेवायचं. ओके. हा सगळ्यात मोठा गैरसमज असतो की सर थिंकर पाठ करायचे आहेत का. अरे तू पाठ करशील तर किती लक्षात राहतील? कमीत कमी 30 नावं तर सिलेबस मध्येच आहेत. बरोबर, अजून 40 नावं मी एक्स्ट्राचे सांगणार आहे. मग किती लक्षात ठेवणार तुम्ही? हे असं समजून घ्यायचं की अरविंद गॉफमन आता 2 वेळा आले म्हणजे मग ते काय आहे, अप्रत्यक्ष अर्थवादी. दृष्टिकोनानुसार एकदम परफेक्ट ट्रिक सांगतो तुम्हाला थिंकर्स लक्षात ठेवण्याची. जे 6 दृष्टिकोन दिलेत ना, दृष्टिकोनानुसार वर्गीकरण करायचं. उद्यापासून एक टास्क करायची काय, थिंकरची एक वेगळी नोट तयार ठेवायची है ना, राईट, बाजूला ठेवायची थिंकरची बुक. थिंकर बुक म्हणू आपण त्याला. आणि काय करायचं की हे दृष्टिकोन 6 तुमचे कोणते दादा तुम्हाला माहिती आहे, बरोबर. ते दृष्टिकोन लिहायचे आणि त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक पेजवर एक दृष्टिकोन, असं एक पेज लागेल फार तर फार, एक पेज म्हणजे एक दृष्टिकोन. एवढे एका पेजापेक्षा जास्त नावं थोडीच आपल्याकडे थिंकर्सची, राईट. मग त्या दृष्टिकोनामधला तो थिंकर असला, तेवढंही माहित असलं की ऑरविन गॉफमन म्हणजे बाबा अप्रत्यक्ष अर्थवादी आहे, जीएच मीड म्हणजे अप्रत्यक्ष अर्थवादी आहे, तर ते कुठे वापरायचं ते नंतर ऑटोमॅटिकली कळून जातं आपल्याला. कळतंय का? ते प्रॅक्टिसने तुम्हाला कळून जाईल कुठे वापरायचे, कसे वापरायचे. तर ही टास्क करा. समजलं? राईट. दृष्टिकोनानुसार विभागणी करू आपण. कळलंय सामाजिक संवाद आणि संवाद म्हणजे काय? नक्की जड नाही झालंय ना? जेव्हा जड होईल तेव्हा लगेच सांगायचं, बरोबर. लगेच आपण विषय बदलू. ठीक आहे, दुसरं काहीतरी घेऊ डिस्कशनला. बस झाला बुवा हा विषय. जर आता भरपूर झालंय, जड झालंय, आता तर वेगळं काहीतरी सांगा. वेगळं काय आहे आपल्याकडे भरपूर सांगायला, काही काळजी करायची गरज नाही. बघा, जॉर्ज हर्बर्ट मीड आले का मग परत इथे ऑरविन गॉफमन आहेत, मीड आहेत, हेच लोक असतील ना, दुसरे कोण असणार आहे? त्याच्यानंतर येतात तुमच्या काय उदाहरणं सांगायची गरज आहे का? सांगितले आता उदाहरणं सगळे, सोशल मीडिया आणि हे. आता पुढचं आहे तुमची सामाजिक संस्था. आली का संस्था आता डिस्कशनला? मी तुम्हाला म्हणलं पुढे संस्था आहे चर्चेला, तर संस्था बघू.
काय असेल संस्था? मी ओरिएंटेशन सेशनला सांगितलं होतं सामाजिक संस्था म्हणजे काय. काय असेल? काय वाटतंय? हा, बरोबर बरोबर बरोबर. पण त्याचं म्हणजे उदाहरण परफेक्ट आहे, पण त्याचा अर्थ काय म्हणजे? हा, परफेक्ट, बरोबर. तुम्ही सांगितलं होतं ना, तुम्हाला आपण हे जे चित्र आहे ते चित्र पूर्ण करायचं, की आता हे एकमेकांशी वर्तन कसं करताय ते कशावरून ठरतंय? तर ते समाजाच्या आता ठीक आहे, आता पहिला दिवस आहे म्हणून नियम शब्द घेऊ, म्हणून इथे पण नियम घेतलाय, पण प्रॉपर शब्द आहे सामाजिक मानके, बरोबर. आणि त्या व्यक्तीची मूल्ये, बरोबर, त्या व्यक्तीची स्वतःची काहीतरी मूल्य असतील ना. चोर आहे हा, बरोबर, हे म्हणजे काय, त्याचं मूल्य आहे ना व्यक्तीचं, राईट. तर त्याचे मूल्य आणि त्याची मानके, आता ही मूल्य आणि मानके कोण ठरवतं? तर ही ठरवते तुमची संस्था, बरोबर, सामाजिक संस्था. मग या संस्थांचे दोन प्रकार, प्राथमिक आणि द्वितीय. काही फरक नाही प्राथमिक आणि द्वितीय मध्ये, फरक एवढाच की प्राथमिक म्हणजे काय, ज्या कोर आहेत त्या प्राथमिक, म्हणजे ज्या व्यक्तीवर परिणाम 100% करतील व्यक्तीच्या वर्तनावर, आणि द्वितीय म्हणजे कदाचित करतील पण कदाचित नाही पण करणार, बरोबर. म्हणजे आता उदाहरण जर घ्यायचं झालं ते बघू नंतर, पण पहिले उदाहरण पण घेऊ. पण पहिले कळलं का सामाजिक संस्था म्हणजे काय? सोशल इन्स्टिट्यूशन्स, सामाजिक संस्था, तेच दिलंय बघा. आता याची डेफिनेशन काय दिली आहे, की समाजातील विविध गरजा पूर्ण करणाऱ्या दीर्घकालीन टिकणाऱ्या संरचित प्रणाली. संस्था दीर्घकालीनच टिकेल ना, असं थोडी आहे 1 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, नो, एकदा तयार झाली झाली, राईट. तो ही होते. संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या विविध क्षेत्रांचे नियमन होते, व्यवस्थापन होते. ते तर सांगितलं आपण, वेगवेगळ्या क्षेत्रांचं नियमन केलं जाईल. लोकांच्या जीवनातील पैलू संघटित करतात आणि त्या लोकांच्या जीवनातील पैलू नियंत्रित करतात. म्हणजे मग आता जो संवाद बघितला, तो संवाद पण कसा होईल हे पण संस्था ठरवतील, बरोबर की नाही? वडिलांशी कसं वागायचं मुलाने, बरोबर, वडिलांचं मुलाशी काय रिलेशन असलं पाहिजे आणि काय संवाद असला पाहिजे, हे कोण ठरवेल? कुटुंब नावाची संस्था ठरवेल, बरोबर की नाही? येस नो, राईट. ही चर्चा आहे. म्हणून मग कुटुंब संस्था सगळ्यात महत्वाची संस्था, बरोबर. मग काही विचारवंत आहेत, त्यांनी वेगवेगळ्या संस्थांची डिस्कशन केलं. म्हणजे संस्थांचं डिस्कशन करणारे लोक कोण असतील, काय वाटतं तुम्हाला? तर तिथे दोन दृष्टिकोन घ्यायचे. कुठले? पहिले असतील प्रत्यक्षार्थवादी. का? कारण ते संस्थांचं डिस्कशन करतायत आणि संस्थांचा व्यक्तीच्या वर्तनावर होणारा परिणाम डिस्कस करतायत, बरोबर का? टॉप डाऊन अप्रोच आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे ना, पूर्ण वेळ भरपूर किमान 1000 वेळा रिपीट होईल, ओके. त्याच्यामुळे पक्क लक्षात ठेवायचं, समजतंय का? बरोबर. जे लोक संस्थांचा अभ्यास करतील ते कोण असतील? प्रत्यक्षार्थवादी. मग त्याच्यात सगळ्यात मोठं नाव म्हणजे इमिल डर्खेम, बरोबर. आणि दुसरा दृष्टिकोन कोण? ते म्हणजे नाही, प्रकार्यवादी, फंक्शनलिस्ट, ठीक आहे. अबे अप्रत्यक्ष अर्थवादी कसं करतील इथे चर्चा? अप्रत्यक्ष अर्थवादी काय सांगितलं मी? हा, नॉन पॉझिटिव्ह ते इंग्लिश झालं. अप्रत्यक्ष अर्थवादी म्हणजे कोण? वस्तुनिष्ठ वास्तव्याचा व्यक्तिनिष्ठ संदर्भ. हा, हा, चलो रिपीट, डन. तुम्ही हा, चला डन. आहे पुढचं युनिट 2 आहे ना, तिथे डिटेल जास्त चर्चा करायची आहे ना. हा हा, सांगतो सांगतो सांगतो, काय काळजी करू नका, शॉर्टकट मध्ये सांगतो, काही काळजी करू नका, ठीक आहे. थोडं सांगतो, ठीक आहे. 2 ओळीत प्रत्यक्षार्थवाद होत नसतो रे, असंही. प्रत्यक्षार्थवाद पॉझिटिव्हिस्ट, ओके. हे म्हणजे कोण? बस एवढं लक्षात ठेवा, आत्ता पुरतं एवढं लक्षात ठेवा जे सांगतोय. काय? हा व्यक्ती, ठीक आहे, आणि हा दुसरा व्यक्ती, यांचं वर्तन कसं असेल, तर यांचं वर्तन कोण ठरवेल? संस्था ठरवतील, ठीक आहे. सामाजिक संस्था यांचं वर्तन ठरवतील.
आणि मग सामाजिक संस्थांचा यांच्या वर्तनावर काय परिणाम आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे प्रत्यक्ष अर्थवाद. आत्तापुरतं ठीक आहे. संस्थांचा वर्तनावर काय परिणाम होईल, ठीक आहे, याचा अभ्यास करणे. उदाहरण सांगतो, उदाहरणाने पण सांगतो. कुटुंब नावाची संस्था घेतली, बरोबर. मग भारतीय समाजात कुटुंब नावाच्या संस्थेचा व्यक्तीवर काय परिणाम आहे याचा अभ्यास करणे म्हणजे प्रत्यक्ष अर्थवाद. मग आता प्रत्यक्ष अर्थवादी काय कोण असतात? आता जेव्हा संस्थेचा, मग आता बघा, व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम अभ्यास करायचा आहे संस्थेचा, तर तो भारतीय समाजाचा विचार केला म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये कुटुंब संस्थेचा जो परिणाम असेल व्यक्तीवर, तोच परिणाम तामिळनाडूमध्ये पण असेल, तोच परिणाम महाराष्ट्रात पण असेल, तोच परिणाम पश्चिम बंगालमध्ये पण असेल. काय झालं? वस्तुनिष्ठता आणली आणि सार्वत्रिकता आणली. समान आहे. येते लक्षात? कळतंय का आता? समान आहे, राईट. पण याच्या एक्झॅक्टली विरुद्ध ते म्हणजे अप्रत्यक्षार्थवादी. अप्रत्यक्षार्थवादी यांचं म्हणणं काय आहे? नॉन पॉझिटिव्हिस्ट. यांचं म्हणणं काय आहे? हे जे व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तीचं वर्तन कुठल्याही संस्थेवर अवलंबून नाही. येते लक्षात? जर तुम्हाला हा समाज समजून घ्यायचा असेल तर व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करा. सामाजिक संस्थांच्या त्या व्यक्तीच्या वर्तनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करू नका, कारण व्यक्तीचं वर्तन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. येते का लक्षात? म्हणजे तुम्ही कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास नका करू, कुटुंब व्यवस्थेतल्या लोकांचा अभ्यास करा. कळलं का? हा, व्यक्तिनिष्ठ अभ्यास, राईट. कारण प्रत्येक कुटुंबात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा वागू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची काय भूमिका आहे तर ते आपल्याला माहित नाही. समजा वडील असतील तर सरसकट जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी वडील म्हणजे सेमच वागतात का? नाही वागत, बरोबर. म्हणजे तुम्हाला बघा, दोघी दिसतात ना दृष्टिकोन समाजात आपल्याला, म्हणजे हे पण चुकीचे नाही आहेत आणि हे पण चुकीचे नाही आहेत ना. येस नो? लक्षात येते का तुम्हाला? की आता वडील वडील म्हटलं म्हणजे काहीतरी म्हणजे सिनियर आहे, आदर दिला पाहिजे, ही भावना येते, बरोबर. आणि हे गल्ली टू दिल्ली येते. येस नो? म्हणजे कोण झालं हे? प्रत्यक्ष अर्थवाद. की सेम आहे ना. येते का लक्षात? बरोबर. पण मग हे लोक काय म्हणतात? हे लोक म्हणतात की अरे तुम्ही त्या कुटुंबातलं बघितलं का? त्या कुटुंबात तर मुलानेच वडिलांना मारलं, औरंगजेबाने भाऊ बहिणी सगळे मारले, मग हे काय झालं? मग ते कसं काय कुटुंब? तुम्ही आदर करायचं म्हणतात, इथे तर वेगळंच चित्र दिसतंय, बरोबर का? मग मग तिथे हे फेल होतात, मग तिथे हे येतात पिक्चर मध्ये, मग हे म्हणतात व्यक्तीचा अभ्यास कर. तिथून सामाजिक वास्तविकता समजेल. त्या संस्थेला सोडून दे, संस्थेचे नियम काय असतील ते असतील, ते इथे लागले नाही ना नियम, बरोबर का? आले का लक्षात? हे अप्रत्यक्ष अर्थवाद. कळलं? पण मग प्रत्यक्ष अर्थवाद जेव्हा सार्वत्रिकता आणतोय म्हणजे काय? मग विज्ञान आहे. समाजशास्त्र म्हणजे विज्ञान. का बरं? कारण हे सार्वत्रिकता आणताय. म्हणजे आज वडिलांची भूमिका जी जम्मू काश्मीर मध्ये आहे तीच कन्याकुमारी मध्ये आहे. म्हणजे सार्वत्रिकता म्हणजे विज्ञान आहे ना. मग ते उदाहरण सांगितलं होतं ना की सफरचंद वरतून खालीच पडणार, जम्मू काश्मीर मध्ये पडलं तरी आणि कन्याकुमारीत पडलं तरी, म्हणजे विज्ञान आहे ना. येस ऑर नो? कारण प्रूव्ह करू शकता, ती फॅक्ट आहे, तथ्य आहे. कळतंय आता? समजतंय का? येस ऑर नो? सो हे तथ्यांवर आधारित असतं आणि तथ्यांवर आधारित असल्यामुळे हे विज्ञान होतं माझं. की समाजशास्त्र हे विज्ञान आहे. आणि हे कशावर आधारित आहे? हे तथ्यांवर नाही आधारित आहे, हे मूल्यांवर आधारित आहे. कारण मी माझ्या वडिलांची कसं वागायचं ते माझे मूल्य ठरवतील ना, बरोबर आहे का? येस नो? तर हे तथ्यांवर नाही, हे मूल्यांवर आधारित आहे.
पुढे करायची आहे रे ही सगळी चर्चा, काही काळजी करू नका. पण तर तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. ठीक आहे. पण हरकत नाही. बॅचचे विद्यार्थी जितके हुशार असले तितकं मला पण मजा येते ना शिकवायला. तितकं मला चॅलेंजिंग वाटतं ना, मग मी अजून 4 गोष्टी शोधतो, की अजून काय उदाहरणं देता येतील यांना. नाहीतर मग काय नुसतंच प्रवचन आहे, आहे का मग? ओके, तो विचारा, "सर हे परत सांगा." व्हेरी गुड. विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला 10 दिवस जास्त लागले काही फरक पडत नाही. आपले काही उद्या पेपर द्यायचे नाहीत आपल्याला. ठीक आहे? नाहीच. तेच असेल ना. कारण बदलतंय. प्रत्येक किलोमीटरला बदलतंय सर. व्यक्ती परत्वे बदल आहे मूल्यांनुसार. म्हणून मग हे म्हणतात की समाजशास्त्र विज्ञान नाही सर. कारण विज्ञानासाठी 2 शब्द असले पाहिजे. कुठले घेतले 2 शब्द? सार्वत्रिकता आणि वस्तुनिष्ठता. हे दोघं शब्द नाही आहेत ना सर इकडे. बरोबर? जम्मू काश्मीरचा मुलगा वडिलांची वेगळाच वागतोय आणि तामिळनाडूचा मुलगा वडिलांची वेगळाच वागतोय. कारण त्याची मूल्य वेगवेगळी आहेत. मग सार्वत्रिकता आणि वस्तुनिष्ठता नाही, म्हणून विज्ञान नाही. बरोबर? म्हणून हे लोक म्हणतात की जेवढा समाज आहे ना तेवढा त्याचा अभ्यास करा. जगाचे नियम सांगू नका. ठीक आहे? तुम्हाला सामाजिक वास्तविकता समजून घ्यायची आहे ना, मग फक्त तिथे जा. मग म्हणून हे म्हणतात की बाबा यांचा भर कशावर असतो? यांचा भर असतो तिथे जाऊन अभ्यास करण्यावर. म्हणून हे जे लोक आहेत सगळे, हे लोक प्युअर सोशलॉजिस्ट नाही आहेत. हे लोक कोण आहेत? हे सोशल अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत. सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ आहेत हे. मॅलिनोव्स्की. येते लक्षात? कारण प्युअर सोशलॉजिस्ट हे आहेत सगळीकडचे. ते समाजाचा अभ्यास करतात. हे व्यक्तीचा अभ्यास करतात. व्यक्ती म्हणजे मग कोण झाला? मानववंशवाला झाला ना, अँथ्रोपोलॉजिस्ट झाला ना तो. येस ऑर नो? मग हे सोशल अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणतो आपण यांना. आणि हे सोशलॉजिस्ट इकडचे. कळलं का? राईट? गुड. मग आता आपल्या ते थिंकरच्या यादीत हे लक्षात ठेवायचं. हा, हे 2 समजले तुम्हाला? आता मग मग मी जसं म्हणलं, मग ते संज्ञा आपण तसे वर्गीकृत करतोय आता, है ना? सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारे कोण असतील? प्रत्यक्ष अर्थवादी असतील. बरोबर? प्रत्यक्ष अर्थवादीमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव एमिल डुर्खेम. ठीक आहे? जरी ऑगस्ट फॉर्मने सांगितलेलं असलं तरी मी ओरिएंटेशन सेशनला पण तुम्हाला सांगितलं होतं. काय? की समाजशास्त्राचे खरे जनक एमिल डुर्खेम. येते लक्षात? खरे जनक. खरे का बरं म्हणतो ते जेव्हा एमिल डुर्खेम बघू तेव्हा सांगेन. ठीक आहे? आत्तापुरतं सांगायचं झालं तर त्यांनी क्षेत्र अभ्यास केला, फील्ड स्टडी केलं. ऑगस्ट पॉमने नुसते बच्चन दिले. राईट? येते लक्षात? आपल्या भाषेत, बोली भाषेत बोलायचं झालं. एमिल दुर्कीम यांनी प्रॉपर क्षेत्र अभ्यास करून फॅक्टने हे शब्द वापरला होता. काय आठवतो का शब्द? एम्पिरिकल एव्हिडन्स. हा, अनुभवजन्य पुरावे सादर केले की मी तिथे गेलो, अभ्यास केला आणि त्याच्यावरून हे पुरावे देतो. तोंडाची फक्त बडबड करत नाही आणि म्हणून असा सिद्धांत मांडतो. हे एमिल डुर्कीम होते. आत्महत्येचा अभ्यास करताना ते प्रॉपर शवगृहांमध्ये गेले होते, पोलीस स्टेशन मध्ये गेले होते की मला रेकॉर्ड द्या तुमच्या इथे मागच्या वर्षभरात किती आत्महत्या झाल्या. मग त्यांनी त्याचा त्या रेकॉर्ड घेऊन अभ्यास केला आणि मग तेव्हा मांडली आहे थेसिस किंवा सिद्धांत. मग तेव्हा मग ते म्हणून मग खरे जनक आहेत. ठीक आहे? लक्षात आलं? संस्था म्हटल्या म्हणजे मग प्रत्यक्ष अर्थवादी येतील. ठीक आहे? आणि हे दुसरी कॅटेगरी येते, टालकोट पार्सन. ही कोण? हे फंक्शनलिस्ट. अजून एक दृष्टिकोन होता. बरोबर? फंक्शनलिस्ट म्हणजे प्रकार्यवादी किंवा कार्यात्मकतावादी. काही घेतलं तरी चालेल. काही पुस्तकांमध्ये कार्यात्मकतावाद म्हणतात, काही पुस्तकांमध्ये प्रकार्यवाद म्हणतात. इथेच घेऊ आपण, त्याच्यात ते जागा नाही आहे. ठीक आहे? प्रकार्यवादी. कार्यात्मकतावादी.
आहे का तुमच्या सिलेबस मध्ये शब्द हा? कुठल्या युनिटला आहे तर सांगा तुमचं तुम्हीच. प्रकार्यवादी किंवा कार्यात्मकतावादी. हा हा श्रीनिवास. हा बर, ओके. संरचनात्मक प्रकार्यवादी, बरोबर. हा 5व्या युनिट मध्ये आहे. काय आहे? संरचनात्मक प्रकार्यवादी आणि हा मग काय असेल? प्रकार्यवाद शब्द आहे ना तुम्हाला. काही काही म्हणजे तुम्हाला आता सिलेबस मध्ये आपल्याला प्रकार्यवादी दिलाय तर आपण प्रकार्यवादीच वापरू शकतो. काही काही ठिकाणी काही काही पुस्तकांमध्ये रेफरन्सेस मध्ये तुम्ही हा पण शब्द वाचला, एकच आहे अर्थ, कार्यात्मकतावादी आणि प्रकार्यवादी. पण आपण हा शब्द घेऊ, आपल्या सगळ्या डिस्कशन मध्ये हा शब्द असेल प्रकार्यवादी. काय आहे प्रकार्यवादी चर्चा? फंक्शनलिस्ट म्हणतात यांना. पुढे ते पण सांगेन स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट आणि नुसतंच फंक्शनलिस्ट मध्ये काय फरक आहे ते आता नाही, ते नंतर. ठीक आहे. हा 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 ते तर झालंच, म्हणून तर आपण डिस्कशन करतोय ना. संस्थांमध्ये डिस्कशन करताना हे घेतो. संस्थांना प्रामुख्य देतात म्हणजे यांचं काय चर्चा आहे मेनली की संस्थांचे नावात अर्थ आहे प्रकार्य, की संस्थांचं कार्य काय आहे त्याचा अभ्यास करा सर. ठीक आहे. त्या संस्थांचं कार्य काय आहे त्याचा अभ्यास करा. वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या संस्था, त्या वेगवेगळ्या संस्थांचं काय काय कार्य आहे त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हे म्हणजे प्रकार्यवादी. टालकोट पार्सन सगळ्यात मोठे व्यक्ती, संरचनात्मक प्रकार्यवादाचे जनक. ठीक आहे. काय उदाहरण घेता येईल? आता पुरतं उदाहरण, कुटुंब नावाची संस्था आहे, बरोबर. कुटुंब नावाच्या संस्थेचे कार्य काय? काय कार्य, कार्य काय असेल? कार्य म्हणजे काय, काय काम करते कुटुंब नावाची संस्था? सांगितलं होतं ना मी, आठवतंय का? मुलांचं संगोपन करणे, बरोबर. जे मुलं आहेत घरातले त्यांचं सामाजिकरण करणे, सोशलायझेशन करणे, त्यांचं संगोपन करणे, पालन पोषण करणे हे कार्य आहे कुटुंबाचं, बरोबर का? येस नो? मग मग ते कार्य, मग त्याचा अभ्यास करा की ते कार्य वेगवेगळ्या समाजामध्ये कसं चालतं, त्याचा अभ्यास करा. भारतीय समाजात कुटुंब नावाच्या संस्थेचं हे कार्य होतं का, त्याचा अभ्यास करा. अमेरिकन समाजात हे कार्य होतं का, त्याचा अभ्यास करा. नाही होत अमेरिकन समाजात, बरोबर. आमच्या इथे भारतीय समाजात 30 वर्षाचे डंगरे होऊन जातात तोपर्यंत पालन पोषण चालू असतं, बरोबर. अमेरिकन समाजात आहे का तसा नियम? 15 वर्षातच निकलो, बरोबर ना, राईट. मस्त बदल आहे ना, हा फरक आहे ना. मग तेव्हा समजला तुम्हाला भारतीय समाज आणि अमेरिकन समाज, राईट. तो कार्याचा अभ्यास करणे. आता या कार्यांमध्ये पण प्रकार असतात, ठीक आहे. ते पुढे बघू. ते कोणी सांगितलं म्हणजे कार्यांचा अभ्यास करा एवढं तालकोट पार्सन बोलून थांबले. ठीक आहे. मग त्यांचे शिष्य येतात, आर के मर्टन आहेत आपल्याला. मग ते सांगतात की नाही साहेब एवढं नका डिस्कस करू, हे खूप सुपरफिशियल झालं, हवेत बोललेत तुम्ही, मी सांगतो तुम्हाला काय डिटेल आहे. ठीक आहे, कारण ते त्यांचे शिष्यच होते ना. म्हणजे आता उद्या इट इज लाईक होतं असं बऱ्याच वेळा, म्हणजे तुम्ही जे मार्केटमध्ये, आता नाव नाही सांगणार तुम्हाला, पण अर्थातच जे काही 2-4 लोक आहेत की जे शिष्यच आहेत पण आता ते शिकवत आहेत, बरोबर, राईट. ते इथे बसले होते कधी काळी, त्यांनी सगळे मेथड समजून घेतली, व्यवस्थित डिस्कशन केलं आणि आता ते शिकवत आहेत, बरोबर, राईट. माझेच विषय शिकवत आहेत, ठीक आहे, राईट. तर काही अडचण नाही, शुभेच्छा आहेत सगळ्यांना. ओके. प्रगती प्रत्येकाने केली पाहिजे, राईट. सो डिस्कशन हे आहे की कार्य म्हणजे काय. मग आर के मर्टन यांनी यांना इलॅबरेट केलं, टालकोट पार्सन यांना, राईट. त्यांनी सांगितलं की सर कार्य आहे, बरोबर आहे, पण कार्यांमध्ये 2 प्रकार आहेत अजून, प्रकट कार्य आणि अप्रकट कार्य. प्रकट, प्रकार्य, नुसतं कार्य शब्द नाही वापरत बरं का समाजशास्त्रात, प्रकार्य म्हणतो. प्रकार्याचा अर्थ कार्यच आहे बेसिकली, पण आता तो शब्द आपण तसा वापरतो. प्रकट प्रकार्य आणि अप्रकट प्रकार्य. उदाहरण, कुटुंबामध्ये मुलांचं सामाजिकरण करणे हे प्रकट प्रकार्य झालं. समजा आता शिक्षणाचं उदाहरण घेऊ, कुटुंब बोर झालं असेल तर शिक्षण नावाची सामाजिक संस्था, बरोबर. शिक्षण नावाची सामाजिक संस्था, त्याच्यात मुलं गेले शिकायला, तर
कार्य काय आहे? मुलांना ज्ञान देणे. हे काय झालं? प्रकट म्हणजे जे दिसतंय, राईट, मॅनिफेस्ट फंक्शन. आणि अप्रकट म्हणजे जे दिसत नाही. शाळेचं काम आहे शिकवणे, शिक्षणाचं काम आहे शिक्षा देणे, पण तिथे मुलांची मैत्री नाही तो होत का? तिथे मुलांवर संस्कार नाही होत का? तिथे पण सामाजिकरण नाही होत का? तो सामाजिकरण हे अप्रकट प्रकारे आहे शिक्षण व्यवस्थेचं, जे दिसत नाही. कळलं? असं मग गुरुला शिष्याने पुढे एलॅबरेट केलं. पुढे बघू आपण आर्किमिडीसच्या वेळेस. येते लक्षात? राईट. त्याच्यात अजून प्रकार, प्रकट आणि अप्रकट. ओके. कार्याचे अजून एक प्रकार की सर अकार्य पण असतं, डिसफंक्शन. दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाने समाजीकरण केलं का? डिसफंक्शन, अपकार्य किंवा अकार्य. ठीक आहे. शिक्षणाने सगळेच गांधीजी, सगळेच महात्मा तयार होतात का शिक्षण संस्थेने? काही पाकिटमार पण तयार होतात ना. येस ऑर नो? राईट. अकार्य, संस्थांचं अकार्य पण असतं, डिस्फंक्शन. ते पण सांगा सर तुम्ही, ते सगळं डिस्कशन करू. ठीक आहे. सो आत्ता पुरतं एवढं जायची गरज नाही. आत्ता पुरतं प्रकार्यवाद म्हणजे काय? संस्था, संस्थांचं कार्य, त्याचा अभ्यास करणे म्हणजे प्रकार्यवाद. मग म्हणून इथे नाव घेतलं ना, टालकोट पार्सन. हे टालकोट पार्सन कोण आहे बघा. मग ते ते जाऊ, इथे जे लिहिले ते सोडून द्या सगळं. जे मी सांगतोय तेवढं लक्षात घ्या की कोण असतील हे. सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारे. म्हणजे आता हे शब्द की प्रकार्यवादी आणि प्रत्यक्षार्थवादी हे टॉप डाऊन वाले आहेत. येते लक्षात? टॉप डाऊन वाले आहेत दोघी, है ना? ओके, डन. समजलंय? सामाजिक संस्था समजलंय? मग आता या सामाजिक संस्थांचे बेसिक दोन प्रकार करतो आम्ही. कोणते दोन प्रकार करतो? प्राथमिक संस्था आणि द्वितीय संस्था. प्राथमिक काही फार मोठे प्रकार नाहीयेत. मूलभूत सामाजिक संरचना असतील की जी व्यक्तीच्या सुरुवातीचं सामाजिकरण आणि ओळख निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतील. ठीक आहे. म्हणजे व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा ज्या संस्था त्याच्यावर काम करतात तेव्हापासून त्या प्राथमिक संस्था असतात, आणि व्यक्ती मोठा झाल्यानंतर ज्या संस्था येतील त्या द्वितीय संस्था होतील. एवढाच काय तो फरक. म्हणजे मग उदाहरण इथे यांनी घेतलंय की कुटुंब, शिक्षण, धर्म या प्राथमिक संस्था आहेत. बरोबर आहे ना? येस नो? जन्मापासून परिणाम करतात का या तिघ संस्था? आता तुम्ही मला सांगा, राजकारण जन्मापासून परिणाम करणार आहे का? अर्थव्यवस्था जन्मापासून परिणाम करणार आहेत का? नाही. राईट. सो म्हणून आरोग्य व्यवस्था तशी काही जन्मापासून परिणाम करणार आहे का? तुम्ही म्हणाल सर जन्म कुठे होतो? असं नाही. नाही, तसं नाही. जन्म पूर्वी काय दवाखाने होते का? मग राईट. असं नाही. सो हे डिस्कशन आहे. सो त्याच्यामुळे कुटुंब म्हणून हे जे आहे ना, आहे ना, मग धर्म आहे ना सर. किती मुलं जन्माला घालायचे तिथून धर्म आहे ना सर. असं कसं धर्म? मग नवस बोलला, नवशा आहे हा, चला घेऊन चला याला. ओके. धर्म डे वन पासून आहे सर. जन्म झाल्या झाल्या, आता माहित नाही प्रत्येकाकडे वेगवेगळे जन्म झाल्या झाल्या काय तो काहीतरी सोन्याच्या याच्यात मध जिभेवर ठेवायचं असतं. हा, सुवर्ण प्राशन. हे काय सर? हे सगळे धर्मसंस्कार आहेत. काय धर्म? ते पुढे बघू आपण. ठीक आहे. कारण ती डिबेट खूप लांब जाते मग धर्माबद्दलची, कारण सगळ्यांना इंटरेस्ट असतो ना त्याच्यात. राईट. तो आहे आपल्याला युनिट नंबर 8 है ना, धर्म आणि समाज. तेव्हा डिस्कस करू की धर्माचा उगम कुठे झाला. आत्ता नको करायला. 6 पुढचे मागच्या लेक्चरला सांगितले. ठीक आहे. आता इथे इथे कशाला डिस्कस करायचे पुढचे? इथे जेव्हा जेव्हा रेफरन्स येईल तेव्हा सांगतो. ठीक आहे. आता पुरतं हे 3, बाकी पुढचे नंतर. आता इथे स्त्रीवादी दृष्टिकोन इथे कशाला डिस्कस करायचा आहे आता? राईट. जेव्हा संदर्भ येईल तेव्हा डिस्कस करू. मला हे सांगायचं होतं की जरी हे सांगितलेलं असलं, ठीक आहे, की बघा काय होतंय की ह्या संस्था पिढ्यानपिढ्या मूल्य, नियम, प्रथा हस्तांतरित करतात, म्हणून या प्राथमिक संस्था. ठीक आहे. बरोबर का? तो हे शब्द हायलाइट करताय की नाही? राईट. हा.
तो मूल्य, नियम आणि प्रथा हस्तांतरित करत असतात पिढ्यानपिढ्या, म्हणून हे महत्वाचे आहेत आणि म्हणून प्राथमिक म्हणतो. आता तुम्ही म्हणले आरोग्य. आरोग्य काय कुठले मूल्य हस्तांतरित करतं? नाही करत ना, म्हणून द्वितीय आहे. ठीक आहे, राईट. तो हे निकष लक्षात ठेवा. मूल्य, सामाजिक नियम, प्रथा हस्तांतरित करतात, सुरुवातीचं सामाजिकरण आणि ओळख निर्माण करतात व्यक्तीची, म्हणून प्राथमिक संस्था. ठीक आहे, राईट. आणि द्वितीय संस्था काय असतील? काय असतील मग द्वितीय संस्था, तुम्ही सांगा. जसं जसं मोठं होतं तसं तसं शब्द काय आहेत मग इथे आपल्याला ते बघू आपण. द्वितीय संस्थांची चर्चा. द्वितीय संस्था, आता हे नव्हतं की एमिल डर्किम आहे, जॉर्ज हर्बर्ट मीड आहे, संस्थांच्या प्राथमिक संस्थांबद्दलचं डिस्कशन. द्वितीय संस्था, द्वितीय संस्था म्हणजे कोणत्या संस्था की ज्या प्राथमिक संस्थांना पूरक म्हणून काम करत असतात. बरोबर. अशा द्वितीय संस्था व्यवस्थापनात महत्वाची भूमिका पार पाडतीलच, ते तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा घडण आणि समाजाचा कारभार नियंत्रित करण्याचं काम करतात. ठीक आहे, या द्वितीय संस्था. त्याच्यात कोणत्या कोणत्या? आरोग्य सेवा, शासन व्यवस्था, कायदा, न्याय व्यवस्था, आर्थिक. समाज बनला, आता आता टिकवून ठेवायचा आहे, तर टिकवण्याचं काम द्वितीय संस्थांचं आहे. येते लक्षात? समाज बनून तयार झाला रे बाबा, आता तो त्याला टिकवायचंय आपल्याला, मग त्या टिकवण्याचं काम करतात ह्या द्वितीय संस्था. समजलं का? हा, राईट. तसे द्वितीय संस्था मग आरोग्य, शासन, आर्थिक. ठीक आहे, तर टालकोट, पार्सन, मॅक्स वेबर इथे थिंकर दिले आहेत तुम्हाला की जे या द्वितीय संस्थांबद्दल बोलतात. टालकोट, पार्सन सगळ्या द्वितीय संस्थांबद्दल बोलतात, ते आपण बघितलं, राईट. आणि मॅक्स वेबर, मॅक्स वेबर मी तुम्हाला सांगितलं की कायदे नियमांवर सत्ता कशी तयार होते, अथॉरिटी बद्दल बोलतात मॅक्स वेबर, पॉवर अँड अथॉरिटी, राईट. ते आपल्याला बघायचंय. तो सत्ता कशी तयार होते ते सांगण्याचं काम मॅक्स वेबर करतात. आणि सत्ता आली म्हणजे राजकीय संस्था आली, द्वितीय संस्था आली, मग त्याची चर्चा ते करतात. ओके, राईट. आता ह्या थिंकर्सच्या डिटेल जायचं नाही आपल्याला, ते डिटेल अभ्यास करायचाच आहे. ठीक आहे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड क्वेश्चन. कुठे घ्यायची विवाह संस्था सांगा? द्वितीय मध्येच येईल, बरोबर, करेक्ट, व्हेरी गुड. द्वितीय संस्था. का बरं द्वितीय संस्था विवाह संस्था घेणार? ते लक्षात नका ठेवू, पण जन्म मी ते फक्त समजण्यासाठी सांगितलं, लिहायचं नाहीये ते की ज्या संस्था जन्मापासून असतील. मी दोन निकष तिकडे वेगळे सांगितले ना प्राथमिकचे, ते लक्षात ठेवा. ह्या संस्था कोणत्या आहेत की ज्या समाजाची घडण आणि कारभार नियंत्रित म्हणजे काय करतात, तर व्यवस्थापन करण्याचं काम करतात, टिकवून ठेवण्याचं काम करतात. समाजात सामाजिक नियम, मानके, समाज रचना टिकून राहिली पाहिजे, समाज चालता राहायला पाहिजे. ह्या संस्था म्हणजे द्वितीय संस्था. व विवाह संस्था आहे, कारण विवाह झालं तरच काय होईल, समाजातले सदस्य ऍड होत जातील ना. येस नो, राईट. समाजात जर सदस्यच नाही तर मग समाज कुठून आला? ते महत्वाचं कार्य आहे कोणाचं? विवाह संस्थेचं, की समाजातल्या सदस्यांमध्ये भर टाकणे. येते लक्षात? द्वितीय संस्था, बरोबर, करेक्ट. कळलं? द्वितीय संस्था, प्राथमिक संस्था, सामाजिक संस्था समजल्या? हा, तर त्याच्यामुळे असं काही फिक्स नसतं बरं का की हीच संस्था असेल तीच संस्था असेल, असं नाही. ज्यांचा परिणाम समाजावर होतोय त्या सगळ्या संस्था येतात, है ना. सगळ्या त्याला आपण संस्था म्हणू शकतो. डन. पुढचा शब्द काय? उदाहरण आपण घेतोच आहे, त्याच्यामुळे ते काही वेग सेपरेट डिस्कस करायची गरज नाही. मूल्य, व्हॅल्यू. मूल्य म्हणजे काय? काय असतात मूल्य? आता तर सांगितलं, मूल्य सगळं डिस्कशन केलं. मूल्य म्हणजे सदस्यांना महत्वाचे वाटणारे आणि आदर्श मानले जाणारे गुणधर्म, तत्व किंवा विश्वास. हा, बरोबर. समाजाच्या वर्तनाला मार्गदर्शन करतात. बरोबर आहे का? समाजाच्या वर्तनाला मार्गदर्शन करतील का मूल्य? याचा अर्थ काय? समाजाच्या वर्तनाला मार्गदर्शन करतात.
आपलं मूल्य हम्म हा म्हणजे समाजाचं एकूण वर्तन कसं असेल हे कोण ठरवतील? व्यक्तीचे मूल्यच ठरवतील ना, त्या समाजात राहणाऱ्या व्यक्तींचे मूल्यच ठरवतील ना. म्हणजे आता आपण एखाद्या याला म्हटलं की एखादा गट आहे, त्याला म्हणतो अरे हे काही बरोबर नाहीत बरं का, लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. म्हणजे काय, त्यांचे मूल्य तसे आहेत ना. आलं लक्षात? एखादा दुसरा गट असतो, अरे हे लय हुशार आहेत बरं का, राईट, म्हणजे ते काय, ते त्यांचे मूल्य आहेत ना. आलं का लक्षात? तो हे व्यक्तीचे मूल्य तसे ठरवत असतात. आले लक्षात? तो समाजाच्या वर्तनाला मार्गदर्शन करण्याचं काम व्यक्तीचे मूल्य करत असतात, हे समजून घ्या. प्लस त्यांचा दृष्टिकोन, निर्णय प्रक्रिया, सामाजिक नियमांवर परिणाम तर करतातच मूल्य. येस नो? म्हणजे आता मला तुम्ही सांगा की एखाद्या समाजामध्ये सगळेच गुन्हेगार असतील, बरोबर, जर एखाद्या समाजामध्ये सगळेच गुन्हेगार असतील तर तिथे कदाचित गुन्हेगारी हा चांगलं मूल्य वाटायला लागेल ना. येस नो? म्हणजे मग तिथली काय आहे, सामाजिक नियमन बदलले ना. जिथे गुन्हेगारी हे चुकीचं समजलं जातं तिथे ते योग्य समजलं गेलं, कारण सगळेच लोक गुन्हेगार आहेत तिथे. आलं का लक्षात? तर समाजाच्या नियमांवर पण परिणाम करणारच, प्लस समाजातील विविध संस्था आणि प्रथांना आकार देण्याचं काम सुद्धा करणार. बरोबर का? म्हणजे व्यक्तीची मूल्य ही समाजाला आकार देणार, थोडक्यात देणार. हे पण चुकीचं नाहीये, पण हे कोण चुकीचं म्हणेल? हा, व्हेरी गुड. प्रत्यक्ष अर्थवादी हे चुकीचं म्हणतील ना. आलं का लक्षात? हे कोणाचं वाक्य आहे की संस्थांना आणि प्रथांना आकार देतो, सामाजिक वर्तनाला मार्गदर्शन करतो, हे सगळं अप्रत्यक्ष अर्थवादी. म्हणून मूल्य शब्द जिथे जिथे आला तिथे लक्षात ठेवायचं अप्रत्यक्ष अर्थवाद्यांची चर्चा आहे. ठीक आहे? मग अप्रत्यक्ष अर्थवाद्यांचे जे काही थिंकर असतील ते सगळे इथे लागतील. ओके. आजच फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना, रूममेटना, है की नाही? काय सोशलॉजी शिकतोय. आता इथे कोण कोण घेतलेत बघा मूल्यांची चर्चा करताना. पुढे गेले, मॅक्स वेबर घेतलेले आहेत. मूल्यांचे उदाहरण दिलेत मी तुम्हाला. पाश्चिमात्य समाज आणि परंपरावादी भारतीय समाज. पाश्चिमात्य समाजातले मूल्य काय? व्यक्ती स्वातंत्र्य जास्त, सांगितलं ना तुम्हाला. येसो ना? अमेरिकन समाजात व्यक्ती स्वातंत्र्य आहे जास्त. आपल्याकडे काय? श्रेणीक्रम आहे, नियमांचे पालन करावे लागतंय आपल्याला, बरोबर. मग आपली मूल्य वेगळी आहे. भारतीय पारंपरिक समाज आहे आपला. येसो ना? सत्ता हे तर सगळीकडे आहे सर. म्हणजे ते अमेरिकन समाज. व्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ काय म्हणतो? हा, मला जे वाटेल ते मी करू शकतो. मी कुठल्या जातीच्या बंधनात, धर्माच्या बंधनात, समाजाच्या बंधनात अडकलेलो नाही. असं हा, नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही सर. अहम ब्रह्मास्मी नाही. ठीक आहे, तसं नाही. मी जे करतोय तेच खरं म्हटलं म्हणजे मग तो हेकेखोरपणा होतो. व्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ की मला मनुष्य म्हणून जर माझा जन्म झालाय तर मला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मला मला वाटतील ते निर्णय घेणे माझ्यासाठी ते मी करू शकतो. पण इथे नाही, भारतात नाही. भारतात पहिले काय की तुम्ही कोणत्या जातीत आहात, तुम्ही कोणत्या गावचे आहात, तुम्ही कुठल्या कुटुंबातून येत आहेत, आडनाव काय आहे तुमचं, बरोबर, हे सगळं येतं. आणि मग तुमचं वर्तन येतं, बरोबर ना, राईट. असं म्हणजे तुमचं वर्तन कोशातरी याच्यात जड जखडलेलं आहे नियमांमध्ये. तो परंपरावादी समाज आहे तुमचा, राईट. असं डिस्कशन. मॅक्स वेबर का बरं घेतले? मग आतापर्यंत आपण आता 2-3 बघितले. इमेल डर्कहेम प्रत्यक्ष अर्थवादी, GH मीड गॉफमन अप्रत्यक्ष अर्थवादी, राईट. मग आता इथे इथे कुठे, इथे तर अप्रत्यक्ष अर्थवादी. मग मॅक्स वेबर पण अप्रत्यक्ष अर्थवादी आहेत का? नाही. मग तिथे तिसरी विचारधारा अन्वयार्थवाद है ना. जो तिकडे हे जे दोन बघितले,
प्रत्यक्ष अर्थवाद आणि अप्रत्यक्ष अर्थवाद या दोघांबद्दल आम्हाला योग्य वाटतं की हे दोघं योग्य आहेत सर, बरोबर ना? येस नो? पण हे यांना टीका करतात आणि हे यांना टीका करतात. कोण? प्रत्यक्ष अर्थवाद यांना टीका करतो, अप्रत्यक्ष अर्थवाद यांना टीका करतो. पण मग तिथे येतात मॅक्स वेबर आणि मॅक्स वेबर म्हणतात भांडू नका, काहीच प्रॉब्लेम नाही, दोघांना घेऊ आपण, दोघं बरोबर आहे. ठीक आहे. मग मॅक्स वेबर थोडक्यात तथ्यांचा पण विचार करतात आणि मूल्यांचा पण विचार करतात. येते लक्षात? याचं छोटस उदाहरण देतो, क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. काय उदाहरण आहे सर याचं? बघा कसं डिस्कशन आहे उदाहरणाचं. काय उदाहरण आहे? काय म्हटलं? मॅक्स वेबर दोघांचा विचार करतात, तथ्य आणि मूल्य. मग याला शब्द वापरतो आपण अन्वयार्थवाद. आजच संपत काय आपलं डिस्कशन? अन्वयार्थवाद. इंटरप्रिटेटिव्हिस्ट सोडून द्या ना. इथे बसणार नाही तो. तथ्य प्लस मूल्य, इंटर पुढे दिलेला आहे प्रिटेटिव्हिस्ट, एकच शब्द आहे हा, इंटरप्रिटेटिव्हिस्ट. इंटरप्रिट करणे, इंटरप्रिटर असतो ना, मग कशाला विचारलंय? मराठी शब्द सांगतोय की चांगला, अन्वयार्थ, अर्थ लावणे. एवढं का? अन्वय अर्थ म्हणजे अर्थ लावणे गोष्टीचा, एखाद्या सामाजिक वास्तव्याचा अर्थ लावणे. मस्त उदाहरण सांगतो बघा. काय आहे? एक लग्न समारंभ चालू आहे, लग्न सोहळा चालू आहे. ठीक आहे. मी बऱ्याच वेळा हे उदाहरण सांगतो. आता त्या लग्न सोहळ्यात काय झालं, मी गेलोय तिथे, हे सगळे उदाहरण माझ्याने सांगतो म्हणजे कोणाला राग नको यायला. मग मी तिथे गेलोय, मला दिसला गुलाबजामचा स्टॉल. ठीक आहे. मी गेलो गुलाबजामचा, नवरदेव नवरी काय करतो करू दे, आपल्याला काय. ओके, गुलाबजामचा स्टॉल जवळ गेलो, गुलाबजाम घेतला हातात. ठीक आहे. तुम्ही सगळे आले त्या लग्नात, तुम्ही मग काय झालं आता, माझ्या हातात गुलाबजाम तुम्ही बघितला, गुलाबजामची वाटी बघितल्यावर काय हे, मी गुलाबजाम खातोय, हे काय आहे? तथ्य आहे. हे तुम्ही अमान्य कराल का? कोणी? मी तरी अमान्य करेल का? म्हणजे जगात हे कोणीच अमान्य करणार नाही की मी गुलाबजाम खातोय, बरोबर आहे ना? हे झालं तथ्य, फॅक्ट आहे. ती डिनाय करू शकतोय का? नाही. पण आता ते जी सामाजिक क्रिया आहे गुलाबजाम खाण्याची, त्याचा अर्थ प्रत्येक जण वेगवेगळा लावतोय, बरोबर का? येस नो? त्याचा अर्थ यांनी लावला की सरांना काय वाटत पण नाही, लग्न तर उद्या, मग गुलाबजाम खा, इतकं काय गुलाबजाम खायचं वाटतंय, बरोबर? याने अर्थ लावला सत्यजितने की अरे गुलाबजाम जेव्हा खातोय सर, तेव्हा सरांना काय आहे की भूक लागली असेल बाबा, म्हणून गुलाबजाम खातोय. भूषणने अर्थ लावला, अरे सरांना शुगर वगैरे असं वाटतंय बरं का सरांना, म्हणून गोड काहीतरी खाताय सर. 3 अर्थ तर झाले. येस नो? कशावरून अर्थ लावले? मूल्यांवरून. प्रत्येकाने आपापल्या मूल्यांवरून अर्थ लावला. मग त्या सामाजिक क्रियेचा अर्थ बदलला ना. मग आता जर ह्या संशोधक असतील तर ह्या वेगळा निकष काढतील. वास्तव्य तर एकच आहे ना. येस नो? बरोबर? सत्यजित वेगळा अर्थ काढेल जर सत्यजित संशोधक असेल तर निकष, भूषण वेगळा निकष काढेल जर तो संशोधक असेल तर. मग तो त्याच्या पुस्तकात तसं लिहिल की सरांना डायबिटीज होता म्हणून सरांनी गोड काहीतरी खाल्लं, हा निकष. यांनी काय सांगितलं, सरांना जास्त लालसा होती गोड खाण्याची म्हणून सरांनी गुलाबजाम खाल्ला. याने काय सांगितलं, सरांना भूक लागलेली होती म्हणून खाल्ला. निकष व्यक्तीनुसार बदलला, संशोधकानुसार बदलला, कारण संशोधकाची मूल्य आली, बरोबर का? पण एक सेकंड, हे काय म्हणतील त्याच घटनेला प्रत्यक्ष अर्थवादीवाले,
प्रत्यक्ष अर्थवादीवाल्यांसाठी एकच अर्थ, आणि तो सर्वमान्य, की खातायत हो, पण त्याचं कारण पण एकच. नाही, लग्न लागण्याच्या अगोदर खातायत म्हणजे हा याला कधी गुलाबजाम मिळालेला नाहीये म्हणून हा खातोय, बरोबर की नाही? येस नो? असं लावतो का नाही आपण निकष? हे कोण झाले? प्रत्यक्ष अर्थवादी. एकच निकष. हे काय म्हणतायत? हे काय म्हणत नाही, हे प्रत्येकानुसार वेगवेगळे आहे. ठीक आहे? हे म्हणतात त्या माणसालाच विचार, जो खातोय त्याला विचार, तू मनाने लावू नको तो का बरं खातोय. ठीक आहे? हे आले नंतर, हे म्हणतात दोघं घेऊ. हे काय म्हणतात, की ते तथ्य तर दिसतंय बाबा गुलाबजाम खातोय, पण जो समाजशास्त्रज्ञ आहे त्याची मूल्य येणारच. निकष मांडताना जो अभ्यास करतोय त्या सामाजिक घटनेचा, सामाजिक क्रियेचा, त्याची मूल्य त्याच्यात अंतर्भूत असतील, ती तुम्हाला ग्राह्य धरावी लागतील. कळतंय का? हा होतो अन्वयार्थवाद. म्हणून दोघांचं मिक्सचर जे म्हणतो आपण, की तथ्य पण घेतलंय आणि मूल्य पण घेतलेले आहे. येस सर. नाही ते नाही, नाही ना, तसं नाही होत ना, एकच नाही होत ना. बरोबर, व्हेरी गुड. फरक मायन्यूट आहे. खूप चांगला प्रश्न आहे, अपेक्षित होता मला. कसा फरक आहे बघा, मी काय सांगितलं आता माझ्या बोलण्यातच मी सांगितलं, पण बघा परत सांग. काय सांगितलं? इथे गुलाबजाम खायचा अर्थ मलाच लावू दे काय करायचं आहे, बरोबर? तुम्ही नका सांगू. आलं का लक्षात? जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, राईट, अप्रत्यक्ष अर्थवादी काय म्हणतील, की समजा भूषणला जर काहीतरी ह्या सामाजिक क्रियेचा निष्कर्ष काढायचा आहे, तर भूषण मनाने नाही लावणार, भूषण मला विचारेल की का बरं खाताय गुलाबजाम, मग मी सांगेन की मला भूक लागली होती. अप्रत्यक्ष अर्थवादी. भूषणने दुसऱ्याला विचारलं का बरं खातोय गुलाबजाम, तो सांगेल की मला डायबिटीज आहे. अप्रत्यक्ष अर्थवादी. इथे काय अन्वयार्थवादामध्ये, अन्वयार्थवादामध्ये भूषण त्यांच्याकडे गेला नाही, भूषणने स्वतःचा निष्कर्ष लावला, स्वतःच्या मूल्यांचा विचार करू. आलं का लक्षात? हा फरक समजलं? येस नो? म्हणून हे पूर्ण मूल्य सापेक्ष आहे, आणि हे तथ्यांचा थोडासा आता विचार करताय असं कळलं? हा, अरे प्रत्यक्ष अर्थवादी तर तथ्यच आहेत ना सगळे. अन्वय अर्थवादामध्ये हा, तुला काय विचार, तू कन्फ्युज झाला, तुला काय विचारायचं? कुठे अन्वय अर्थवाद? हा, तथ्य प्लस मूल्य दोन्ही घेतोय ना. मी गुलाबजाम खातोय हे तथ्य आहे, हे सगळ्यांना माहिती, हे कोणी डिनाय करू शकतंय का की नाही खात नाहीये, ते तथ्य आहे. येते लक्षात? असं कळलं? समजलं? नक्की? हा. हा, तो मग इथे आता मुद्द्याकडे या. इथे मॅक्स वेबर घेण्याचं कारण काय आहे? काय डिस्कस करत होतो आपण? मूल्य. हा, मूल्यांमध्ये मॅक्स वेबर घेण्याचं कारण काय? कारण अन्वयार्थवाद आहे. ठीक आहे, आलं लक्षात? तो मूल्यांमध्ये अप्रत्यक्ष अर्थवादी पण येतील आणि मॅक्स वेबर पण येतील. मॅक्स वेबर दोघीकडे जातात गरजेनुसार. ठीक आहे. म्हणून मॅक्स वेबर हे असं म्हणतात की समजायला थोडं कठीण आहे, कठीण बिठीण काय नसतंय आपल्याकडे. ठीक आहे, सगळं सोपं आहे, काही टेन्शन नाही. कळलं? समजलंय? तर हे प्रोटेक्शन नैतिकता वगैरे काय ते नंतर बघू आपण. यांनी सांगितलं की ठीक आहे, जाऊ दे, ते नंतरच बघू आपण. मूल्य कळलं? आता मूल्यांचे प्रकार दिलेत मी इथे तुम्हाला. काय प्रकार आहेत? काही मूल्य आहेत की ज्यांना म्हणतो आम्ही सार्वत्रिक मूल्य, आणि काही मूल्य आहेत की ज्यांना म्हणतो विशिष्ट मूल्य. सार्वत्रिक काय असेल? सगळ्यांना, बरोबर, राईट, सगळ्यांना लागू. काय? मानवता, हे काय? मानवाच्या प्रतिष्ठेचा आणि हक्कांचा आदर करा, हे काय? सार्वजनिक मूल्य आहे, सार्वत्रिक मूल्य आहे. बरोबर का? येस नो? सार्वत्रिक मूल्य ही म्हणजे विविध संस्कृती समाजांमध्ये महत्वाची आणि स्वीकारार्ह मानली जातात. भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून
पाळली जातात. तुमचं जे हे आहे काय, संयुक्त राष्ट्र संघाचा मानवी विकासाचा जाहीरनामा, हा, ह्युमन राईट डिक्लेरेशन युनायटेड नेशन कधी 1948 ला, बरोबर. HRD संपलाय विषय, पण तरी सुद्धा थोडंफार तर माहिती पाहिजे ना आपल्याला बेसिक. 1948 ला तो काय झाला, सार्वत्रिक मूल्य झालं. इथे लक्षात, ओके. ची उदाहरणं घेऊ शकतो आपण, उदाहरणं आहेत इथे, हा तेच की दिलेलं इथे 48 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट, ही सार्वत्रिक मूल्य झाली. शाश्वत विकासाची लक्ष दिलेली आहेत तुम्हाला, किती, SDG 17, MDG 8 आहे, ठीक आहे. सो ती जी आहेत 17, ती काय आहे, सार्वत्रिक मूल्य आहे. पर्यावरणाचं रक्षण करा, सार्वत्रिक मूल्य आहे ना, येस ऑर नो, ही सार्वत्रिक मूल्य झाली. विशिष्ट मूल्य म्हणजे काय, कोणती होतील मग विशिष्ट मूल्य, जी समाज सापेक्ष असतील, विशिष्ट समाजाचेच भाग असतील, ती विशिष्ट मूल्य झाली. येते का लक्षात. आता कोणती कोणती विशिष्ट मूल्य, काय उदाहरण सांगता येईल तुम्हाला. आता इथे घेऊ आपण प्रोटेस्टंट नैतिकता. विशिष्ट वेगवेगळ्या संस्कृती, समाज, सामाजिक घटकांनुसार भिन्न असतील, बरोबर. विशिष्ट समाजापुरताच ती मूल्य असतील. म्हणजे उदाहरण, आता काय उदाहरण घेऊ शकतो, ते प्रोटेस्टंट नैतिकता सांगतो, पण त्याच्या अगोदर सोपं उदाहरण, काय सोपं उदाहरण घेऊ शकतो. एक्झॅक्टली, बरोबर. पूजेच्या पद्धती आहेत, की ज्या प्रत्येक ठिकाणी बदलतात. आहार, वेशभूषा, विशिष्ट मूल्य आहेत, बरोबर, राईट. तो ते विशिष्ट मूल्य. इथे वेबर यांनी एक सांगितले, ते आपल्याला डिस्कस करायचंय, प्रोटेस्टंट नैतिकता आणि भांडवलशाहीचा आत्मा. ही प्रोटेस्टंट नैतिकता म्हणजे हे विशिष्ट मूल्य आहे, ठीक आहे. ते सांगतात, आत्तापुरतं जर अर्थ सांगायचा झाला तर त्यांचं म्हणणं आहे की जे प्रोटेस्टंट म्हणजे कोण, ख्रिश्चन धर्म, ख्रिश्चन धर्माचे दोन पंथ, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, ठीक आहे. तर याच्यातला जो प्रोटेस्टंट पंथ आहे, त्या प्रोटेस्टंट पंथामध्ये काय होतंय की त्यांचे जे धर्मगुरू आहेत प्रोटेस्टंट पंथीयांचे, सेंट कॅल्विन, ठीक आहे. तर त्यांनी असे मूल्य रुजवले प्रोटेस्टंट धर्मियांमध्ये, की त्यांनी सांगितलं की कामच केलं पाहिजे, काम हीच पूजा आहे, बरोबर. तुम्ही देवधर्म करू नका, तुम्ही कर्मकांड करू नका, तुम्ही रूढी चालीरीती परंपरा काय पाळू नका, फक्त काम करा, स्वतःची प्रगती करण्यावर भर द्या, आर्थिक प्रगती करा, सामाजिक प्रगती करा, त्याच्यावर फोकस करा. म्हणजे ही मूल्य त्यांनी प्रोटेस्टंट यांच्यात रुजवली. मग ते जे लोक असतात ते प्रोटेस्टंट नैतिकतेवाले, ओके. आणि त्याच लोकांमुळे मग मग काम करणारे लोक आहेत, म्हणजे मग त्यांच्याचमुळे काय झालं, भांडवलशाहीचा उदय झाला ना, येस ऑर नो. मग हे मॅक्स वेबर प्रूव्ह करतात की धर्माचा अर्थ असा आहे, असं मॅक्स वेबर म्हणतात की बाबा प्रोटेस्टंट नैतिकतेमुळे भांडवलशाहीचा उदय झालेला आहे, किंवा प्रोटेस्टंट नैतिकता ही भांडवलशाहीचा आत्मा आहे, स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. तर प्रोटेस्टंट नैतिकता म्हणजे कोण, तर मग ते मूल्य झालं तुमचं, आणि ते विशिष्ट मूल्य झालं. आमच्याकडे आहे का ते मूल्य, मॅक्स वेबरच म्हणतात. इंडिया आणि चायना सोसायटीचा अभ्यास केलाय त्यांनी, भारत आणि चायनीज सोसायटीचा. ते म्हणतात हे लोक काय दान धर्मावर यांना विश्वास आहे जास्त, कशी काय प्रगती होईल यांची, हे कधीच विकसित होऊ शकत नाही, असं स्पष्ट बोलतात मॅक्स वेबर, ठीक आहे. या लोकांना काय आहे की म्हणजे यांचे आदर्श आहेत असे लोक की जेवढं आहे त्याचं सगळं देऊन टाक, बरोबर, जितकं दान करशील तितकं पुण्य मिळेल. यांची नैतिकता वेगळी, मग यांची प्रगती नाही होणार, असं त्यांचं मत आहे. आता हे त्यांचं मत आहे बरं का, माझं नाही, राईट. आता हे जे जे त्याची मत आहेत बाबा, आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे. त्याच्या लक्षात, चूक आहे का बरोबर आहे, डिस्कशन आपण ते करत नाही, कधीच करत नाही. हे लक्षात घ्या की हे चूक आहेत का बरोबर आहेत. नाही तर 4 महिने काय 4 वर्ष त्याच्यातच जातील, मग सोशलॉजी होणार नाही पूर्ण, ठीक आहे. फक्त यांनी काय सांगितलं एवढाच अभ्यास करायचा, आणि त्यांनी जे सांगितलं ते चुकीचं आहे हे पण आपण नाही डिस्कस करायचं, ते दुसरे थिंकर्सने त्यांच्यावर टीका केली आहे तेवढं डिस्कशन करायचं, ठीक आहे. डन, समजलं. स्पेसिफिक व्हॅल्यूज अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज. मूल्य व्यवस्था समजली आपल्याला, समजली का मूल्य व्यवस्था, मूल्य म्हणजे काय. आता या मूल्यांनंतर पुढचा शब्द आहे तुमचा, आता अजून इथे 2 प्रकार मी दिले आहेत मूल्यांमध्ये. हा जो शब्द आहे हा आपण इथे नाही डिस्कस करणार, हा आपण बाजूला ठेवू, तालकोट पार्सनच्या वेळेसच हा डिस्कस करू. त्याच्यामुळे इथे तुम्ही तुमच्या याच्यात क्वेश्चन मार्क लिहून घ्या. हे जे आहे ना नमुना चल पॅटर्न व्हेरिएबल, की हे आपण इथे डिस्कशन करत नाही.
तिथे वाटलंच असेल ह्या टालकोट पार्सन थिंकर डिस्कस करताना हे डिस्कस करू, कारण टालकोट पार्सन यांची संकल्पना आहे. त्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी डिस्कस कराव्या लागतात 2-4, तेव्हा ते समजतं की नमुना चल म्हणजे काय. युनिट 4 मध्ये डिस्कशन करू टालकोट पार्सन यांच्याबद्दल, तेव्हा ते डिस्कशन करू. आता ह्या मूल्यांमध्येच बघा अजून 2 इथे प्रकार आहेत. काय आहे? अंतिम मूल्य आणि साधन मूल्य. काय असेल? नावातच अर्थ आहे. परत आहे का नावात अर्थ? शेक्सपियरने जरी म्हटलं असतं की व्हॉट इज देअर इन नेम बट स्टील एव्हरीथिंग इज देअर इन नेम, है ना, आपल्यासाठी अंतिम मूल्य काय, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. शेवटचं म्हणजे मरता मरता पाळलेलं नाही. शेवटचं मूल्य म्हणजे मॅक्सिमम, खूप पैसा कमवणं. दौलत शोहरत बहुत है मेरे पास, तुम्हारे पास क्या है? तो मेरे पास माँ है, और क्या करूँ माँ का मैं? माँ है इसका मतलब क्या है? मेरे पास हॅपीनेस है. तो त्याच्यासाठी माँ हे अंतिम मूल्य आहे. बरोबर का? तो अंतिम मूल्य पण व्यक्तिपरत्वे बदलेल, पण काही सर्वच मान्य अंतिम मूल्य असू शकतात ना. सुखी आनंदी जीवन जगणे हे अंतिम मूल्य आहे. बरोबर? निरोगी आयुष्य जगणे हे अंतिम मूल्य आहे. येस नो? खूप सारा पैसा आहे पण डायबिटीज आहे, स्वीट खाऊच शकत नाही, मग काय झालं? काय उपयोग नाही. राईट? सो अंतिम मूल्य म्हणजे जे शेवटचं असेल ते. ओके, स्वतःच्याच अस्तित्वासाठी महत्वाची जी असतात आणि कोणत्याही फायदेशीर उद्दिष्टांसाठी साधन म्हणून वापरली जाऊ शकत नाही, अशी अंतिम मूल्य, की ज्याला अंतर्निहित मूल्य, इंट्रेन्सिक व्हॅल्यूज असंही म्हटलं जातं. मी जसं सांगितलं तुम्हाला, आनंद हे अंतिम मूल्य आहे, हॅपीनेस. बरोबर? कशासाठी करतोय हे सगळं? जेव्हा म्हणता ना एखादं, का बरं करतोय एवढी महाग, इतका पैसा कुठे घेऊन जाणार आहे? बरोबर? मग ते काय? तर नाही, मग पैसा नाही अंतिम मूल्य, आनंद, सुख हे अंतिम मूल्य आहे. न्याय हे सुद्धा अंतिम मूल्य आहे. न्याय मिळणे, त्याच्या पलीकडे काही नाही ना. येस नो? अजून काही एखादं सांगता येईल का तुम्हाला? अंतिम नाही, बस एवढे 2च आहेत. हा, नाही, कारण ध्येय आता ते परत वाढत जाईल ना सर. उद्या तुम्ही झाले IAS IPS डेप्युटी कलेक्टर तहसीलदार, काय व्हायचं ते तुम्ही झाले, पुढचं काय? पुढचं काहीतरी असणार आहे ना परत. नंतर आता चीफ सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी. तो ध्येय नाही, ध्येय अंतिम मूल्य कधीच नाही. हा, तुमचं आनंदी जीवन जगणे किंवा निरोगी जीवन जगणे हे ध्येय असेल तर ते अंतिम मूल्य आहे. ठीक आहे? कारण त्याच्या पुढे काय आहे मग ना, असं की ज्याच्या पुढे काहीच नाही, ते अंतिम मूल्य. आलं का लक्षात? घरी विचार करा अजून काय असू शकते अंतिम मूल्य. अंतिम मूल्याची उदाहरणं अजून काय असू शकतात? डन का? मग ते अंतिम नाही, ते साधन मूल्य, इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू. साधन मूल्य म्हणजे काय? हा, काहीतरी साध्य मिळवण्यासाठी ज्याचा साधन म्हणून वापर केला जाईल असे साधन मूल्य. ठीक आहे? म्हणजे आता उदाहरणं काय काय घेणार साधन मूल्यांची? ठीक आहे बाबा, ध्येय. चला, बेसिक शिक्षण साधन मूल्य आहे ना. येस नो? राईट? तर शिक्षण तुमचं साधन मूल्य आहे. त्याच्यानंतर तुमचं भांडवल, पैसा असेल तुमच्याकडे, ते साधन मूल्य. पैसे कमवणे, का बरं कमवतोय पैसे? विचारलं ना कारण, मग सांगतात ना. पैसे का बरं कमवतोय? मला घर घ्यायचंय, माझ्या कुटुंबाला चांगलं आयुष्य द्यायचंय, बरोबर, माझ्या मुलांना चांगल्या शाळेत टाकायचंय, काहीतरी ध्येय आहे तुमचं. मग हे जे तुमचे मूल्य आहेत ते साधन मूल्य. कळलं? राईट? सो हे साधन मूल्य आहेत तुमचे. याच्याबद्दल जॉन स्टुअर्ट मिल यांनी सांगितलंय की हे जे साधन मूल्य आहेत, हे सगळे साधन मूल्य, जॉन स्टुअर्ट मिलच मुळात युटिलिटेरियन विचारवंत आहे, म्हणजे उपयोजितावादी. अशा कृती आणि धोरणांवर भर दिला जे लोकसंख्येच्या जास्तीत जास्त लोकांसाठी आनंद आणि कल्याण निर्माण करू शकतील. म्हणजे
साधन म्हणून अशा मूल्यांचा वापर करा की लोकांना आनंद देतील, म्हणून साधन मूल्य झाले ना. साधन मूल्य हे अंतिम मूल्यांना काय करत असतात, मार्गस्थ करत असतात, बरोबर, किंवा अंतिम मूल्य मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. कळलं का? सात, अरे मी पैसे का कमवतोय? आनंदी जीवन जगण्याचं. मग माझं साधन मूल्य जे आहे ते मी माझं काहीतरी अंतिम मूल्य मिळवण्यासाठी वापरतोय ना, असं डिस्कशन आहे. जॉन स्टुअर्ट मिल तेच म्हणतात. ठीक आहे. शाश्वत विकास आता बघा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या धोरणांमध्ये तर पर्यावरण संवर्धनाचे मूल्य हे एक साधन म्हणून वापरले जाते. कशासाठी? दीर्घकालीन आर्थिक वाढ आणि समाजाच्या समृद्धीसाठी. बरोबर आहे का? शाश्वत विकास केला तर सगळ्यांचं भलं होईल. सगळ्यांचं भलं होणे हे अंतिम मूल्य झालं ना. नो, त्याच्यासाठी शाश्वत विकासाचं साधन मूल्य वापरलं तुम्ही. समजलं? राईट. तो अंतिम मूल्य आणि साधन मूल्य. क्लिअर आहे का इथपर्यंत? नो? काही डाऊट? नो? डन? जड झालंय का? नाही ना? तरी आज पुरतं थांबूयात आपण इथे. ठीक आहे. राईट. हा, कोणते 4 प्रकार? अरे सर, ते सगळे प्रकार डिस्कस करायचे पुढे. अजून 2 दिवस एकच वाद चालणार आहे. प्रत्यक्ष अर्थवाद 2 लेक्चर तरी चालणार आहे किमान. इथे मी तुम्हाला काय म्हटलं, मी फक्त तोड ओळख करून दिली त्याची तुम्हाला. एका याच्यात जर प्रत्यक्ष अर्थवाद संपून जाईल 10 मिनिटात तर कसं होईल सर? मी त्याचं पण उत्तर दिलं ना. जे इथे संदर्भ आहे आत्तापुरता ते जेव्हा जेव्हा ज्याचा संदर्भ येईल तेव्हा ते डिस्कशन करेल. ठीक आहे. राईट. ते शिकायचेच नाही आपल्याला आज दृष्टिकोन, 6 जरी असले तरी. ठीक आहे. ते आपण जिथे जिथे जसा संदर्भ येईल तसे आपण डिस्कस करत जाऊ. ठीक आहे. डन. आज पुरतं थांबूयात. टास्क काय आहे तुमची? टास्क ही आहे की आतापर्यंत जे झालंय डिस्कशन, राईट, ते वाचायचं प्लस तुमच्या भाषेत लिहायचं आहे. फक्त डेफिनेशन लिहायची, उदाहरण लिहायचं नाही, थिंकर लिहायचे नाही, काहीच लिहायचं नाही. फक्त डेफिनेशन लिहा. कळतंय का? जेवढ्या संज्ञा डिस्कस झाल्या, ज्या 10, 12, 15 ज्या काही झाल्या असतील नंबर, ते फक्त तुम्ही तुमच्या भाषेत एका नोटबुक मध्ये लिहा. ही टास्क आहे. उद्यापर्यंत कंप्लीट करून आणायची. येते लक्षात? 2 ओळीत लिहा, 3 ओळीत लिहा. फक्त असं आहे, एकच कंडिशन पाळा की एक वाचायचं. समजा समाजशास्त्र तुम्ही 2 वेळा वाचलं, हायलाइट अंडरलाईन केलं आणि मग स्वतःच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा. बघून बघून लिहू नका, नाही तर ह्या टास्कचा अर्थ शून्य आहे. जर बघून बघून तुम्ही लिहित असाल तर. कसंही तोडकं मोडकं असलं कोणीच बघणार नाहीये, ते तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे. पण त्याच्याने ते इंटरनलाइज होईल. येते का लक्षात? वाचायचं, 2 मिनिटं विचार करायचा आणि मग लिहायचं. कळलं? हे सोन. आणि ज्यांना असं वाटेल की अकाउंटेबिलिटी ठेवायची आहे, फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा, पीडीएफ बनवा, मला पाठवा. ठीक आहे. मी आहे तुम्हाला अकाउंटेबिलिटी चेक करायला. ओके. डन. चल.